परमेश्वर आहेस. तू मला स्पर्श करणारा देव आहेस. तू माझं हृदय जाणणारा देव आहेस. माझ्या विचाराची ओळख तुला आहे. माझ्या हृदयाची पारख करणारा तू परमेश्वर आहेस. मला माहिती आहे प्रभू तुझी नजर माझ्यावर आहे. बोलूया परमेश्वर. परमेश्वर तुझी नजर माझ्यावर आहे. तू मला बघत आहेस. तुला माझ्या अंतःकरणाची पारख आहे. तुला मी धन्यवाद करतो स्वर्गीय पिता. आमची भेट घेणारा, आमच्यामध्ये कार्य करणारा परमेश्वर तुला आहेस माझ्या पिता. आज प्रभू तुझ्या वचनाची आम्हाला गरज आहे. कारण तुझं वचन आमच्यासाठी नवीन जीवन देते. तुझं वचन प्रभू आम्हाला पापापासून सोडून, तुझंच वचन आम्हाला स्वर्गाचं राज्य याविषयी मार्ग दाखवत. तुझ्या त्या वचनासाठी आम्ही स्वतःला तयार करत आहोत. प्रभू तुझे लोक मी तुझ्या हाती देतो माझ्या देवा. प्रत्येकासोबत तू बोलावंच प्रभूची अशी प्रार्थना करत आहे. सोलापूरमध्ये प्रभू तुझं मोठं काम घडावं प्रभूच्या. एक मोठं संजीवनीचे लाट या ठिकाणी यावी म्हणून प्रार्थना करतो माझ्या परमेश्वर. तुझ्या सामर्थ्यशाली नावाबद्दल धन्यवाद प्रभूची. तुमची भेट घेत आहे धन्यवाद प्रभू. तू या ग्राउंड मध्ये आहे, जागेमध्ये आहे. तुझ्या लोकांचा स्पर्श करण्यासाठी या ठिकाणी आहे. तू रोग बरे करण्यासाठी या ठिकाणी आहे. प्रभू तू तारण घेण्यासाठी या ठिकाणी आहे. तू पाप क्षमा करण्यासाठी या ठिकाणामध्ये आहे. तू आमच्यासाठी प्रभू परमेश्वर पिता ज्यावेळी मागणार त्या सर्व गोष्टी देण्यासाठी या ठिकाणी आहे. आम्ही विश्वास करतो माझे परमेश्वर पिता. प्रभू तुला धन्यवाद देतो माझ्या पिता. कुम्हार मिट्टी को जैसे हाथों से अपने सवारे, रूहे पाक खुदा बन भूले हमें और निखारे. छू मुझे छू खुदा मुझे छू. आपण सगळं बोलूया. छू मुझे छू खुदा मुझे छू. प्रभू तुझ्या आत्म्याने आम्हाला स्पर्श करा. आजच्या या पूर्ण संजीवन सभेमध्ये प्रभू राजा तू आम्हाला स्पर्श करा असं आम्ही प्रार्थना करत आहोत. येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन आमेन. ओके प्रेज द लॉर्ड. बोलो यीशु मसीह की, बोलो यीशु मसीह की, बोलो यीशु मसीह की. हालेलुया. काय तुम्ही तयार आहात देवाच्या वचनासाठी? किती लोक तयार आहेत देवाचे वचन स्वीकारण्यासाठी? बायबलचं वचन, देवाचं वचन आपल्याला नवीन जीवन देणार आहे. हालेलुया. जो कोणी त्या परमेश्वराचं वचन ग्रहण करतो असं लिहिलं गेलेलं आहे तो व्यक्ती नवीन जीवनामध्ये प्रवेश करतो. देवाच्या लोकांना आज एक वचन मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि त्या वचनातून मी तुमच्यासोबत बोलू इच्छित आहे. बायबलमध्ये आपल्या सर्वांना परिचित असलेलं वचन आहे. योहान याच्या 3:16 वचन बेसिक आणि बरेच वेळेच्या गोष्टी आपण शिकत असतो. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. अशासाठी कशासाठी? हॅलो. जो कोणी त्याचा विश्वास करतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. बायबलचं वचन सांगतं परमेश्वर देवाने या जगावर प्रेम केलेलं आहे. का परमेश्वराने या जगावर प्रेम केलं? आपण चांगले आहोत म्हणून देवाने आपलं प्रेम केलं? आपण जर चांगले असतो, मनुष्य जर चांगला असता तर त्याच्या नाशाचा उल्लेख बायबलने केला नसता. बायबल नाशाचा उल्लेख करतं
चांगला नाही. हालेलुया. तरी सुद्धा परमेश्वर म्हणतो मी या जगावर प्रेम करतो. त्याचं कारण काय माहिती का? आपण चांगले आहोत म्हणून देव प्रेम करतो असं नाही, पण देव चांगला आहे म्हणून देव आपलं प्रेम करतो. हालेलुया. देवाचं तुमच्यावर प्रेम आहे कारण देव चांगला आहे. निर्गमन पुस्तक 34:6 सांगतं परमेश्वर दयाळू आहे, परमेश्वर प्रेमळ आहे, परमेश्वर चांगला आहे, परमेश्वर आपल्या पापाची क्षमा करणारा आहे असं वचन त्या ठिकाणी लिखाण करण्यात आलेलं आहे. म्हणून परमेश्वर तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम करतो. आपल्या कुठल्या चांगल्या गोष्टींवर परमेश्वर प्रेम करत नाही. देवाच्या लोकांनो, परमेश्वराने या जगावरती प्रेम केलं आणि त्याच्या प्रेमाचं प्रतीक त्याने दिलेलं आहे, त्याच्या प्रेमाचं प्रमाण त्याने दिलेलं आहे. आणि ते प्रमाण आहे आपण पापी असताना त्या परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी बलिदान केला, याच्यासाठी की त्या बलिदानाच्या द्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. बोलूया आमेन. मोठ्याने बोलूया आमेन. हालेलुया. रोमकरांचा 5:8 असं सांगतं की आम्ही पापी असताना, आपण पापी असताना त्या परमेश्वराने आपला पुत्र अर्पण केला, याच्यासाठी अर्पण केला की आपण सार्वकालिक जीवनात जाऊ. हालेलुया. काय आहे सार्वकालिक जीवन? मी सकाळी देखील याच्यावर बोललो. सार्वकालिक जीवन काय आहे? योहान 17:3 असं सांगतं सार्वकालिक जीवन ते आहे जिवंत देवाला ओळखणे आणि त्या देवाने ज्याला पाठवलं त्या प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखणे. सार्वकालिक जीवनाची व्याख्या देण्यात आलेली आहे. तू जे खरा देव त्याची ओळख करणे आणि जो ख्रिस्त आहे, ज्या परमेश्वराने त्या ख्रिस्ताला पाठवलेला आहे त्या ख्रिस्ताला ओळखणे, याला म्हणतात सार्वकालिक जीवन. आपण जर त्या ख्रिस्ताला ओळखणारे लोक आहोत तर आपण सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करत आहोत किंवा केलेलाच आहे. पण ओळख म्हणजे नेमकं काय? येशूचं नाव माहिती असणं ही ओळख आहे का? ज्या व्यक्तीला येशूचं नाव माहिती आहे तो स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करेल का? पूर्ण जगाला येशूचं नाव माहिती आहे, पूर्ण जगाला माहिती आहे येशू हा देव आहे, परंतु जग त्याला स्वीकारतं असं नाही. येशूची ओळख याचा अर्थ त्याचं नाव माहिती असणं नाही, ते येशूची ओळख याचा अर्थ येशूला जाणून घेणे, येशूला समजून घेणे, येशूचा स्वभाव समजून घेणे, येशूच्या सगळ्या गोष्टीला माहिती करून घेणे. तो काय आहे, कशासाठी आलेला आहे, या सगळ्या गोष्टीची जाणीव असणे ही त्याची ओळख आहे. आणि जो कोणी येशूला ओळखतो तो सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करणारा व्यक्ती आहे. आपण तर म्हणत असू मी येशूला ओळखतो, आपण तर म्हणत असू मला येशू माहिती आहे. काय माहिती आहे येशू विषयी आपल्याला? एवढंच की जो देव आहे हे तर दुष्ट आत्म्यांना माहिती आहे, हे तर भूतांना सुद्धा माहिती आहे. याचा अर्थ असं नाही की त्याचं कारण होणार आहे. कारण त्या लोकांचा होतो जो येशूला जाणून घेणे. देवाच्या लोकांना येशूला जाणून घेणं याचा अर्थ हा होत आहे की त्याच्या स्वभावाविषयी माहिती करून घेणं. येशूला जाणून घेणे याचा अर्थ येशूचा स्वभाव आपल्यामध्ये येणं. येशूला जाणून घेणे याचा अर्थ तो जसा राहिला, येशूला जाणून घेणे याचा अर्थ जसा तो वागला, त्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये दाखविणं, त्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये असणं, त्याला म्हणतात येशूची ओळख होणे. परत मी तो शब्द उच्चारत आहे, पूर्ण जग येशूला देव म्हणून ओळखतं. पूर्ण जगाला हे माहिती आहे की 25 डिसेंबर ख्रिसमस आहे, येशू नावाच्या एका व्यक्तीचा जन्म झालेला आहे असं पूर्ण जग ओळखतं. म्हणून याचा अर्थ असा होत नाही की ते सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करतो. तो व्यक्ती सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करेल, स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करेल जो व्यक्ती येशूची ओळख व्यवस्थितरित्या करून घेईल. देवाच्या बायबलचं वचन आपल्याला सांगतो. बायबलमध्ये एक व्यक्ती होता जो येशूकडे आला. आपला मत्तेचं पुस्तक 8 पाहायला भेटेल 5 वर्षापासून पुढे. शताधिपती जो आहे तो येशूकडे आला आणि येशूकडे येऊन येशूला तो सांगत आहे, प्रभूजी माझा चाकर पक्षघाताने आजारी आहे आणि घरामध्ये पडून आहे. त्यावेळी येशू म्हटला मी येतो आणि त्याला काय करतो, बरे करतो. त्यावेळेस शताधिपती म्हटला, प्रभूजी तुम्ही माझ्या छत्राखाली यावे ही माझी योग्यता नाही, तुम्ही शब्द बोला म्हणजे माझं चाकर काय होईल, बरा होईल. माझा चाकर बरा होईल. तुम्ही शब्द बोला म्हणजे माझा चाकर काय होईल, बरा होईल. त्या येशू म्हटला मला एवढा विश्वास इस्रायल मध्ये सुद्धा आढळला नाही, तेवढा विश्वास मला या शताधिपतीमध्ये पाहावयास मिळाला. म्हणजे याचा अर्थ असा होत आहे, प्रभू येशूचं म्हणणं हे होतं की खऱ्या अर्थाने इस्रायली माझ्यावर हा विश्वास ठेवायला पाहिजे होता कारण मी इस्रायली आहे. यहुदी लोकांनी माझ्यावर असा विश्वास ठेवायला पाहिजे होता कारण मी यहुदी आहे. पण यहुदी लोकांमध्ये मला जो विश्वास आढळला नाही तो विश्वास मला या परराष्ट्रीय व्यक्तीमध्ये आढळला. जो शताधिपती रोमन व्यक्ती होता त्याच्यामध्ये येशूला तो विश्वास आढळला. म्हणून येशू म्हटला मला इस्रायलमध्ये सुद्धा असा विश्वास आढळला नाही. देवाच्या लोकांना त्या रोमन व्यक्तीने येशूला ओळखलं.
हा नेमका आहे तो. म्हणून तो व्यक्ती म्हणत आहे, प्रभूजी तुम्ही शब्द जरी बोलले ना तरी माझा चाकर बरा होईल. वाचू आपण कृपया. माहिती आहे का? 5 वर्षापासून मत्ते 8 ते 5 वर्षापासून. मग येशू कफरनहूमास आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणाला, प्रभूजी, माझा चाकर पक्षाघाताने अतिशय पीडित होत घरात पडला आहे. येशू त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करेन. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मी ही ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला जा म्हटले की तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले की तो येतो, आणि माझ्या दासाला अमुक कर म्हटले की तो ते करतो. हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. ठीक आहे, या ठिकाणामध्ये हा भाग आपण वाचलेला आहे. देवाच्या लोकांनो, याच्यावर मी थोडीशी तुमच्या सोबत चर्चा करू इच्छित आहे. आजच्या दिवसामध्ये, आजच्या ह्या रात्रीच्या समयामध्ये ही गोष्ट आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. एक शताधिपती येशूकडे येतो. येशूला म्हणतो, प्रभूजी, माझा चाकर पक्षाघाताने आजारी आहे. तर येशू म्हटला, चल मी येतो आणि त्याला काय करतो, बरं करतो. याच्यातून मी तुम्हाला एक गोष्ट सांगू देवाच्या लोकांनो, येशूकडे जेव्हा आपण ह्या प्रकारे आपली विनंती पोहोचवतो ना, येशू थोडाही उशीर लावत नाही त्याचा रिप्लाय देण्यासाठी. येशूने लगेचच येशूने रिप्लाय केला, मी येतो आणि त्याला बरे करतो. देवाच्या लोकांना हे गोष्टी त्या व्यक्ती लोकांसाठी घडू शकतात जे लोक येशूला खऱ्या अर्थाने ओळखतात. बरेच वेळेस आपल्या जीवनात असं घडतं की आपण खूप वेळेस प्रार्थना करतो पण आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळालेलं नसतं. आपण प्रार्थना करतो आजार बरे होण्यासाठी, आपण प्रार्थना करतो समस्या दूर होण्यासाठी, पण बरेच वेळेस आपल्याला उत्तर येत नाही. त्याचं कारण हेच असतं की अजूनपर्यंत आपण येशूला क्लिअर ओळखलेलं नाही. शताधिपतीच्या शब्दामागे येशूने लगेच उत्तर दिलेलं आहे, मी येतो आणि त्याला बरं करतो. शताधिपती म्हणला, प्रभूजी, तुम्ही माझी छपराखाली यावे हे माझी योग्यता नाही, पण तुम्ही शब्द बोला म्हणजे माझा चाकर काय होईल, बरा होईल. येशू होता यहुदी, तो शताधिपती होता रोमी, आणि त्याला माहित आहे की यहुदी लोक कोणाच्या घरी जात नाही लोक. म्हणून तो म्हणत आहे, प्रभूजी, तुम्ही माझ्या छपराखाली येऊ नका, ती माझी योग्यता नाही. तुम्हाला माहिती आहे का, तो शताधिपती जो होता ना, तो 100 लोकांवरचा एक अधिकारी होता. किती लोकांवरचा? 100 लोकांवरचा एक अधिकारी असं बोलत आहे की माझी योग्यता नाही की तुम्ही माझ्या घरी या. जो अधिकारी आहे त्याच्या हाताखाली 100 लोक काम करत आहे, तो त्या 100 लोकांवर अधिकार गाजवू शकत आहे. असा व्यक्ती, एवढा मोठा व्यक्ती येशूला म्हणत आहे, ही माझी योग्यता नाही की तुम्ही माझ्या घरी या. देवाच्या लोकांनो, तुम्हाला मी सांगू इच्छित आहे, जे लोक देवाच्या नजरेमध्ये योग्य नाही ना, खूप वेळेस परमेश्वर अशा लोकांसाठी देखील काम करतो. आपण खूप वेळामध्ये हा विचार करतो, मी योग्य नाही या गोष्टीसाठी. बरेच लोक असे आहेत की लोकांनी टाकून दिलेले असतात. बरेच लोक असे समाजाने टाकलेले असतात. बरेच लोक असे आहेत आपल्या नातेवाईकांनी टाकलेले असतात आणि त्यांना असं वाटतं की हे योग्य नाही. पण एक लक्षात ठेवा, परमेश्वर एकमेव असं आहे जे अयोग्य लोक आहेत किंवा ते योग्य नाही असं समजतात, त्यांच्यासाठी देखील काम करू शकतो. प्रेज द लॉर्ड. आपण खूप वेळामध्ये ह्या गोष्टी करतो. देवाच्या लोकांनो, येशूचा स्वभाव या स्वरूपामधला आहे. फक्त आपण येशूला काम करण्याची संधी देणं आवश्यक आहे. शताधिपती म्हणतो, प्रभूजी, माझी योग्यता नाही की तुम्ही माझ्या घरी यावं, माझी योग्यता नाही की तुम्ही माझ्या छपराखाली यावं. का तो शताधिपती असं म्हणत आहे? त्या शताधिपतीचं काम काय होतं नेमकं? जो शताधिपती आपल्या एका चाकरासाठी येशूकडे येत आहे, एक अधिकारी आपल्या एका नोकरासाठी येशूकडे येत आहे, त्याला दुसरा नोकर मिळू शकतो. आपल्याला माहिती आहे की कामासाठी लोक कधी येऊ शकतात. त्यांनी जर फरमान काढलं की मला एका व्यक्तीची गरज आहे कामासाठी, तर 100 लोक तिथे कामासाठी उपस्थित झाले असते कदाचित. परंतु तरी सुद्धा तो शताधिपती आपल्या एका नोकरासाठी, एका दासासाठी येशूकडे येत आहे आणि एक अधिकारी एका नोकरासाठी येशूकडे येऊन सांगत आहे, माझा चाकर आजारी आहे. म्हणजे याचा अर्थ असं होत आहे त्याचं त्या चाकरावर प्रेम दिसत आहे. पण लक्षात घ्या, एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छित आहे. तो जो शताधिपती आहे ना, त्याचं त्या चाकरावर प्रेम आहे किंवा काय आहे आपल्याला माहित नाही. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छित आहे. तो जो शताधिपती होता त्याचं काम काय होतं माहिती का? रोमन साम्राज्यामध्ये त्याला नेमलेलं होतं शहराची साफसफाई करण्यासाठी. त्याला हिंदीमध्ये समाधान म्हटलेलं आहे, साफसफाई करणे, शहराची घाण काढणे. आणि त्याच्याकडे 100 लोक याच प्रकारे काम करत
कितीही पेमेंट दिलं तरी बरेचसे लोक या प्रकारे विचार करत नाही की मी ती जागा घ्यावी म्हणून तो जो शताधिपती आहे तो येशूकडे येऊन म्हणतो त्याला तुम्ही बरा करा, का बरा करा, तर माझ्याकडे 100 लोक आहेत, आता हा आजारी आहे तर त्याचं काम तसंच पडतं, बाकी कोणी करू शकत नाही. तो जर बरा झाला तर मला 100 लोक मिळते काम करण्यासाठी. Praise the Lord. म्हणून तो येशूला म्हटलं, प्रभूजी मी जरी अधिकारी आहे ना पण माझी योग्यता नाही की तुम्ही माझ्या छपराखाली या. तुम्ही इथूनच शब्द बोला, माझा चाकर काय होईल, बरा होईल. हालेलुया. बोले येशू मसीह की, बोले येशू मसीह की. तुम्ही इथूनच शब्द बोला, माझा चाकर बरा होईल. नंतर शताधिपतीचे शब्द बघा काय आहे, कारण मी पण ताबेदार मनुष्य आहे, माझ्याकडे देखील शिपाई आहे. मी एका शिपायाला जा म्हटलं की तो जातो, दुसऱ्याला ये म्हटलं की तो येतो. आणि हे शब्द ऐकून येशूला आश्चर्य वाटलं. बरं आता या शब्दामध्ये असं काय होतं आश्चर्य वाटण्यासारखं? हालेलुया. किती सुंदर आहे या शब्दामध्ये असं काय आहे आश्चर्य वाटण्यासारखं? तो शताधिपती येशूला पटवून देत आहे, शताधिपती येशूला समजून देत आहे. काय समजून देत आहे माहिती का? माझ्याकडे देखील शिपाई आहे आणि मी एखाद्या शिपायाला जा म्हटलं ना तर तो जातो. म्हणजे याचा अर्थ माझ्याकडे अधिकार आहे शिपायाला घालवण्याचा, माझ्याकडे अधिकार आहे शिपायाला पुन्हा बोलविण्याचा. तसं प्रभूजी तुमच्याकडे देखील अधिकार आहे. जसं मी शिपायांवरचा अधिकारी आहे ना तसे तुम्ही देखील अधिकारी आहात आजारांवरचे. मी जर म्हटलं ना शिपायाला जा तो शिपाई जातो, तसं तुम्ही एकदा म्हणून बघा, इथूनच शब्द बोलून बघा आजाराला, तो आजार तिकडे निघून जाणार. हालेलुया. कारण मी अधिकारी आहे तसे तुम्ही देखील एक अधिकारी आहात, हा माझा विश्वास आहे. म्हणून येशू म्हटला, म्हणून येशू आश्चर्य म्हटला, अरे एवढा विश्वास याच्यामध्ये आहे, हे दुसरं कोणालाच नाही समजलं की याचं म्हणणं नेमकं काय आहे. पण येशूला समजलं त्याला म्हणायचं काय आहे. येशूला हे लक्षात येऊन गेलेलं आहे की याला काय बोलायचं आहे. शताधिपती सांगत आहे मी शिपायाला घालवू शकतो आणि बोलवू शकतो, तसे तुम्ही आजाराला घालवू शकता. इथून शब्द बोला, माझा चाकर बरा होईल. येशू म्हणतो एवढा विश्वास मला इस्रायलला देखील आढळला नाही. त्या शताधिपतीने येशूला ओळखलं, हा नेमका आहे तो. म्हणून तो म्हणतो इथून शब्द बोला, माझा चाकर तिकडे बरा होऊ शकतो. याला म्हणतात विश्वास. येशू म्हटला एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. त्याला आश्चर्य वाटलं. येशूला आश्चर्यचकित करणाऱ्या 2 घटना घडलेल्या आहेत. एक घटना शताधिपतीच्या द्वारे घडलेली आहे आणि दुसरी घटना आपल्याला पाहायला भेटते मार्कचं पुस्तक 6 अध्याय आणि 2ऱ्या वर्षापासून. येशू ज्यावेळेस आपल्या गावी म्हणजे नासरत मध्ये होता, त्या नासरत मध्ये असताना येशूने काही रोग्यांना बरं केलं. पण असं लिहिलं त्याला महत्कृत्य करता आली नाही, कारण की त्यांनी नासरत मध्ये अविश्वास पाहिला. आणि असं लिहिलं की तो त्या ठिकाणी देखील आश्चर्यचकित झाला. नासरत मधील लोकांचा अविश्वास आणि अविश्वासामुळे देखील एक आश्चर्यचकित झाला आणि ते शताधिपतीच्या विश्वासाने आश्चर्यचकित झाला. देवाच्या लोकांना आपण दोन्ही कॅटेगरीपैकी कोण आहोत? येशूला आश्चर्यचकित करणारे लोक आपण बनावं, तर कशा स्वरूपात आश्चर्यचकित करावं? येशूला विश्वासाद्वारे करावं की अविश्वासाद्वारे करावं? Praise the Lord. येशू दोन्ही ठिकाणी आश्चर्यचकित झाल्याचा उल्लेख आपल्याला पाहायला भेटत आहे. शताधिपतीने येशूला आश्चर्यचकित केलं मोठे विश्वासाच्या द्वारे. जो परराष्ट्रीय व्यक्ती होता तरी सुद्धा त्याने विश्वास ठेवला. मग येशू त्याला म्हटला, येशू आपल्या पाठीमागे लोकांना काय म्हटला, मला एवढा विश्वास आढळला नाही. पुढे वाचा, पुढे वाचा त्याच्यामध्येच 8 अध्याय. मी तुम्हाला सांगतो की पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहम, इसहाक व याकोब यांच्या पंक्तीस बसतील. परंतु राजाचे पुत्र बाहेरील अंधारात टाकले जातील, तेथे रडणे व दात खाणे चालू. येशू म्हटला की मला याच्या विश्वासाने आश्चर्यचकित करून टाकलेला आहे. याचा विश्वास तेवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. नंतर मागे येणाऱ्या लोकांना काय म्हटलेलं आहे, मी तुम्हाला सांगत आहे पूर्वेकडून पश्चिमेकडून बरेचसे लोक येतील आणि ते अब्राहम आणि इसहाक यांच्या पंक्तीला जाऊन बसतील. कुठून येतील? पूर्व आणि पश्चिम. याचा इशारा कुठे आहे माहिती का? पूर्ण जगातून लोक एकत्र केले जातील आणि ते अब्राहम आणि इसहाक यांच्या पंक्तीला स्वर्गामध्ये बसवले जातील. तर राजाचे पुत्र हे कुठे टाकले जातील? अंधारात टाकले जातील. राजाचे पुत्र हे अग्नीमध्ये टाकले जातील. का अग्नी टाकले जातील? कारण की त्यांनी माझ्यावर विश्वास केला नाही. राजाचे पुत्र याचा अर्थ काय होतो? राजाचे पुत्र हे इस्रायली लोकांना बोलण्यात आले. कोणाला बोलण्यात आलं? इस्रायल. तर इस्रायल लोकांनी येशूवर विश्वास केला नाही. इस्रायलांविषयी असं लिहिलं की राजाचे पुत्र हे अंधारात टाकले जातील. परंतु पृथ्वीवरून लोक गोळा केले जातील जे अब्राहम आणि इसहाक यांच्या पंक्तीला जाऊन बसतील. देवाच्या लोकांना
इस्रायलमध्ये येशूचा जन्म झाला, इस्रायलमध्ये येशू लहानाचा मोठा झाला, इस्रायलमध्ये येशूचा मृत्यू झाला, इस्रायलमध्ये येशू जिवंत झाला, इस्रायलमध्ये त्याने लोकांना दर्शन दिलं, इस्रायलमध्ये त्याचे चिन्ह आहे, इस्रायलमध्ये लोक त्याला ओळखू शकतात. या ठिकाणामध्ये त्याविषयी घडलेलं आहे, पण तरी सुद्धा इस्रायलमध्ये लोक अजूनही त्याचा विश्वास करत नाही. म्हणून हे वचन लिहिले गेलेलं आहे, राजाचे पुत्र अंधारात टाकले जातील. तर बाकीचे इतर लोक आहेत ना, ते येऊन तिथे बसू शकतील. Praise the Lord. हालेलुया. देवाच्या लोकांना आपल्यासाठी कारण देण्यात आलेलं आहे. आपल्याला ती संधी प्राप्त होत आहे, ज्या ठिकाणी आपण जाऊन बसू, जे अब्राहम, इसाक आणि याकोब याची पंक्तीला आणि सत्यता आहे. तुमच्यासाठी ती संधी उपलब्ध आहे. फक्त आपल्याला करायचं काय आहे? विश्वासाच्या द्वारे येशूच्या पाठीमागे जाणे. शताधिपतीने विश्वास केला, त्याच्या विश्वासाची मोठी प्रशंसा देखील झाली. पुढे वाचा. मग येशू शताधिपतीला म्हणाला, त्याच्यानंतर येशू शताधिपतीला म्हणाला, जा तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. जा तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. येशू त्या शताधिपतीला म्हणाला, म्हणजे येशू शब्द बोलला, तू जसा विश्वास ठेवला तसं तुला प्राप्त हो. तुम्हाला माहिती का, येशूच्या शब्दामध्ये मोठं सामर्थ्य आहे. शताधिपतीने एकच अपेक्षा केली की तुम्ही फक्त शब्द बोला, म्हणजे माझा चाकर काय होईल? बरा होईल. आपल्याला माहित आहे, येशूने अनेक ठिकाणामध्ये शब्द उच्चारले आणि त्या शब्दाचा परिणाम झाला. त्या शब्दाच्या द्वारे काही ना काही घडून गेलेलं आहे, कारण की येशूच्या शब्दात मोठं सामर्थ्य आहे. देवाच्या लोकांना आपण ही अपेक्षा करावी की येशूने आपल्यासाठी देखील शब्द बोलावे. देवाच्या लोकांना आपण ही अपेक्षा करावी की या पद्धतीने कामं येशूच्या द्वारे आपल्यासाठी देखील घडावे. येशूच्या शब्दामध्ये मोठं सामर्थ्य आपल्याला पाहायला भेटतं. या ठिकाणी त्या शताधिपतीच्या चाकरासाठी त्याने ही गोष्ट केली. त्याच्यानं आपल्याला माहिती आहे की लाजराच्या कबरेवर येशू गेला. लाजर म्हणून 4 दिवस झाले, 4थ्या दिवशी येशू लाजराच्या कबरेवरती गेला आणि लाजराच्या कबरेवर जाऊन देखील येशूने शब्दच उच्चारलेला आहे. ज्यावेळेस तो लाजराच्या कबरेवरती गेला, योहान 11 अध्यायामध्ये आपण बघत आहोत, त्या कबरेच्या जवळ बरेचसे लोक एकत्रित झाले. येशू मार्था आणि मरियाच्या घरी आला. मार्था आणि मरियाचा भाऊ जो लाजर मरण पावला, ज्या येशू तिथे आला, तर मार्था येशूकडे आली आणि मार्था येशूला म्हणाली, प्रभूजी तुम्ही तरी इथे असतात का? माझा भाऊ लाजर मेलाच नसता. असं बोलून ती कबरेकडे गेली. येशू ही कबरेकडे गेला आणि सगळेचे सगळे लोक कबरेकडे त्यांच्या पाठीमागे गेले. आणि ज्यावेळेस ते कबरेकडे गेले, देवाच्या लोकांना मी तुम्हाला सांगू इच्छित आहे, त्या ठिकाणामध्ये कबरेजवळ गेले असताना दोन बाजू काढायला लावली आणि त्याचा येशूने मोठ्या शब्दामध्ये लाजराला आवाज दिला, लाजरा बाहेर ये. देवाच्या लोकांना येशूच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. ज्या शब्दाची अपेक्षा आपणही करू शकतो. ज्या तुम्ही प्रार्थना करता, लक्षात ठेवा, ज्या परमेश्वराचा शब्द तुमच्यासाठी तिकडून निघेल ना, तो तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कामं घडवू शकतो. ही गोष्ट लक्षात असू द्या. विश्वासाने या गोष्ट ग्रहण करा. परमेश्वराचा शब्द, येशूचा शब्द अद्भुत कामाला घडवू शकतो. येशूने लाजराला हात मारली. लाजर म्हणून 4 दिवस झाले. 4थ्या दिवशी येशूने कबरेजवळ गेला आणि येशूने 4थ्या दिवशी लाजराला हात मारली. तुम्हाला माहिती का, जो मरण पावलेला लाजर आहे, त्याच्या शरीराची अवस्था कशी झाली असेल 4थ्या दिवसापर्यंत? आपल्याला माहिती आहे, एखाद्या व्यक्तीचं मरण पावला, 24 तासामध्ये त्याच्या शरीराला दुर्गंधी सुटते. त्याच्या शरीराचं जे मांस ते गळायला लागतं. त्याला मरून तर 4 दिवस झालेले आहे. त्याच्या शरीराची अवस्था अतिशय बिकट असेल. त्याचा प्रत्येक अवयव बंद पडलेला आहे. त्याचा मांस देखील त्याच्या शरीराला सोडत आहे. त्याचे प्रत्येक अवयव निकामी झालेला आहे. आणि अशा क्षणी किंवा अशा वेळामध्ये त्याचं जिवंत होणं हे पॉसिबल नव्हतं. तरी सुद्धा येशूने आवाज मारला आणि येशूचा एक आवाज ऐकून तो आवाज लाजराच्या त्या कानापर्यंत गेला जे कान मृत होते. मृत कानांनी सुद्धा येशूचा आवाज ऐकला. तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस येशूचा आवाज त्या लाजराने ऐकला, मरण पावलं लाजराने, आवाज ऐकल्या क्षणी लाजराच्या शरीरामध्ये हालचाल झाली. जे बंद पडलेले अवयव आहेत ते पुन्हा चालू झाले. पुन्हा ते अवयव चालू व्हायला लागले. बंद पडलेला हार्ट आहे, बंद पडलेले लंग्स आहे, बंद पडलेले किडनीज आहे. येशूच्या आवाजाच्या द्वारे पुन्हा एकदा ते रिक्रिएट झाले. पुन्हा ते घडले, पुन्हा ते बनले देवाच्या नावानं. आणि अद्भुत गोष्ट आहे, येशूने आवाज मारला, त्या क्षणी मृत लाजर देखील उठून बसला. आणि येशूच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. आणि ही गोष्ट याप्रमाणे शताधिपतीने येशूला ओळखलं. तुम्ही शब्द जरी बोलले ना, तरी माझा चाकर बरा होऊ शकतो, कारण तुम्ही अधिकारी आहात. येशू मृतांवरचा पण अधिकारी आहे. मरणावर देखील अधिकार गाजवू शकतो. मेलेले सुद्धा जिवंत करू शकतो. येशू स्वतः म्हटला, माझा पिता मेलेला जिवंत करतो, तो अधिकार मला सुद्धा प्राप्त आहे आणि ते मी देखील करू शकतो. येशूच्या त्या सेवा कार्यात हे अद्भुत गोष्टी घडलेल्या आहेत. मरण पावलेला लाजर उठून बाहेर येत आहे. येशूच्या
येशूच्या शब्दात हे सामर्थ्य घडलं. देवाच्या लोकांनी विश्वास करा ह्या गोष्टीवरती. परमेश्वर जेव्हा शब्द बोलतो ना ते अद्भुत गोष्ट घडतात. तुम्ही उत्पत्तीचं पुस्तक पहिला अध्याय जर वाचला तर त्या ठिकाणी देखील आपल्याला हे पाहायला भेटतं. परमेश्वर शब्द बोलला आणि प्रकाश झाला. प्रकाश हो म्हटला आणि प्रकाश झाला. परमेश्वर शब्द बोलला, अंतराळ निर्माण हो, शब्दाच्या द्वारे अंतराळ निर्माण झालं. मी तुम्हाला हे सांगत आहे, परमेश्वराचा एक शब्द निर्मिती करून टाकतो. परमेश्वराचा एक शब्द बंद झालेल्या गोष्टी चालू करून टाकू शकतं. परमेश्वर बोलला समुद्र निर्मितीसाठी ते घडलं. परमेश्वर बोलला आकाशातील तारे, सूर्यचंद्र तारे तयार हो, त्या क्षणामध्ये सूर्यचंद्र तारे तयार झाले आणि ते झाले शब्दाचे द्वारे. म्हणजे मी या ठिकाणी हे सांगत आहे की शब्द सामर्थ्यशाली आहे, जे क्रिएट करतो सर्व गोष्टीला. तोच शब्द लाजरासाठी गेला. लाजराला पुन्हा रिक्रिएट करून टाकतो. त्याचे बंद पडलेले अवयव पुन्हा चालू करून टाकले. तो शब्द शताधिपतीच्या चाकरासाठी बोललं गेलं आणि पक्षाघाताने पीडित असलेला शताधिपतीचा चाकर त्या ठिकाणामध्ये उठून बसला, कारण की तो शब्द त्याच्यापर्यंत पोहोचला. बोले येशू मसीह की. येशू त्या शताधिपतीला म्हटला, तुझ्या विश्वासाप्रमाणे तुला प्राप्त हो. विश्वासाच्या प्रमाणे. हालेलुया. विश्वासाचं प्रमाण लक्षात घ्या. आता याच्यावर मी थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छित आहे. प्रत्येकामध्ये विश्वासाचं एक प्रमाण असतं आणि ते प्रमाणच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काम करण्यासाठी कार्यक्षम असतं. जसं बघा, काही लोकांचा विश्वास आहे 10%, काही 25%, काही 50%, काही 75%, काही 100%. कारण काही लोक प्रार्थनेला येतात. माझ्याकडे बरेचसे लोक प्रार्थनेला येतात आणि प्रार्थनेला आल्याच्या नंतर ते त्यांच्यासाठी प्रार्थना झाल्याच्या नंतर ते काय बोलतात माहिती, पालक साहेब आम्हाला थोडं बरं वाटतं. किती बरं वाटतं? काही लोक म्हणतात की पालक साहेब 1 रुपयातून 4 आणे आम्हाला बरं वाटायला लागलं. 4 आणे का बरं वाटायला लागलं? ना तुझा विश्वास 4 आणे प्रमाणे होता. विश्वासाचं एक प्रमाण असतं. ज्या व्यक्तीचा विश्वास 100% असेल ना, तो व्यक्ती त्या क्षणी जागेवरती 100% बरा होऊ शकतो. त्याला वेळ लागत नाही. बोले येशू मसीह की. मार्कच्या पुस्तकामध्ये एका आंधळ्याविषयी असं लिखाण केलेलं आहे, तुम्हाला देखील माहिती असेल. येशूने एका आंधळ्याला बाहेर आणलं गावातून आणि येशूने बाहेर आणल्याच्या नंतर त्याच्या डोळ्यावर हात ठेवला आणि हात ठेवल्याच्या नंतर येशूने त्याला विचारलं, तुला दिसतं का? तो म्हटला, मला थोडं थोडं दिसतं. बरोबर का? मला माणसं दिसत आहे म्हणजे झाडासारखे आहे, ते चालत आहे. काय करत आहे ते? असंच आहे, ते चालत आहे. हे झाल्याच्या नंतर येशूने पुन्हा एकदा त्याच्या डोळ्यावर हात ठेवला आणि येशूने हात ठेवल्याच्या नंतर त्याला पूर्णपणे दिसायला लागलं. असं का घडलं? त्याचं कारण हे आहे, ज्या पहिल्या वेळेस त्याच्या डोळ्यावर हात ठेवला त्याच्या विश्वासाच्या प्रमाणे त्याला दिसायला लागलं. पण जेव्हा त्याला थोडं थोडं दिसायला लागलं ना, त्याचा विश्वास आणखी वाढला की मला थोडं दिसतं म्हणजे पूर्णही दिसू शकतं. त्याच्याला पुन्हा हात ठेवला, परत हात ठेवल्यानंतर पूर्णपणे तो आंधळा व्यक्ती क्लिअर झाला. येशूच्या विषय असं कधी घडत नाही. बघा, येशूने बरेचसे आंधळे बरे केले, बऱ्याचशा आंधळ्यांना स्पर्शाने बरे केलं. बार्तिमय नावाचा आंधळा होता, ज्याच्याविषयी मार्कचं पुस्तक 10 अध्याय 46 वर्षापासून पुढे लिहिलं. बार्तिमय नावाचा एक आंधळा होता, ज्या आंधळ्याला येशूने स्पर्श केला क्षणी पूर्णपणे दिसायला लागलं. का पूर्ण दिसायला लागलं? कारण त्याचा विश्वास त्यावेळेस पूर्ण होता की मी बघू शकेल. 100% विश्वासामुळे 100% दिसायला लागलं. आणि त्या आंधळ्याविषयी मी तुम्हाला सांगितलं, त्याचा जसा विश्वास होता ना त्या पद्धतीने पहिले थोडं दिसलं, नंतर त्याचा विश्वास वाढल्यानंतर पुन्हा त्याच्या डोळ्यावर हात ठेवण्यात आला, मग त्याला पूर्णपणे दिसायला लागलं. त्या पद्धतीने आपल्या जीवनात पण घडतं. आपला विश्वास जसा असेल ना त्या पद्धतीने आपल्या जीवनात देवाचे कामं दिसतात. मग आपणच देवाचे नाव, देवा जर आपलं प्रार्थना मान्य नाही झालं, थोड्या गोष्टी घडायला लागल्या तर आपल्याला काय वाटतं, मी देव माझं का ऐकत नाही? त्याचं कारण आहे की आपल्या विश्वासाचं प्रमाण तसं असतं. हालेलुया. तुम्ही तुमच्या विश्वासाचं प्रमाण जसं ठेवणार ना, तसं परमेश्वर तुमच्यासाठी काम करणार आहे. बोलो येशू मसीह की. बोलो येशू मसीह की. आपल्या प्रमाणावर डिपेंड आहे. आपल्या विश्वासाचं स्तर कसं आहे त्याच्यावर डिपेंड आहे की आपल्यासाठी कशी कामं होणार आहे. जेवढा विश्वास जास्त करणार तेवढं परमेश्वराचं मोठं काम तुम्ही बघणार आहात. तुमच्या जीवनात किती प्रकारचे आजार असू द्या, विकार असू द्या, ते सर्व दूर करण्याचं ताकद परमेश्वरामध्ये आहे. ते सर्व दूर करण्याची ताकद त्या प्रभू येशूमध्ये आहे. म्हणून आपण त्याच्यावर हा विश्वास करू शकतो. बायबलमध्ये लिहिलं गेलेलं आहे, तो तुझे सर्व रोग बरे करेल. कुठे लिहिलं गेलं? स्तोत्रसंहिता याचा 103 अध्यायामध्ये तो तुझे सर्व रोग बरे करेल. सर्व रोग. आपल्या शेजाऱ्याला सांगा, परमेश्वर माझे सर्व रोग बरे करतो. सर्व रोग याचा अर्थ काय?
शब्द जर सर्व रोग वापरला ना, म्हणजे याचा अर्थ तिथे लिस्ट दिली गेली नाही की एवढंच मी करू शकतो. सर्व रोग म्हणजे एकही आजार तुमच्या शरीरामध्ये राहू शकत नाही. आणि तुम्ही हे कबूल करू शकता, परमेश्वरा तू जर असं बोलत आहे सर्व रोग बरे होण्याविषयी, तर मी विश्वास करतो माझ्या शरीरात कुठलाही आजार असला तो या क्षणामध्ये बरा होऊ शकतो, कारण हे प्रॉमिस तुझं आहे, हे वचन तुझं आहे की तू सर्व रोग बरे करू शकतोस. हालेलुया. कुठल्याही प्रकारचा आजार तुमच्या जीवनात असू द्या, परमेश्वरामध्ये एक क्षमता आहे ते सर्व प्रकारचे आजार तुमच्यामधून काढून टाकणे. फक्त तुमच्या विश्वासाचं प्रमाण कसं आहे हे तुम्हाला ठरवावं लागणार आहे, आणि तुमच्या विश्वासाच्या प्रमाणानुसार तुम्हाला प्राप्त होणार आहे, विश्वासाच्या स्तरानुसार तुम्हाला प्राप्त होणार आहे. येशू मार्थाला म्हणाला, विश्वासाचा फायदा सांगतो बघा. येशू मार्थाला बोलला, तू विश्वास ठेवशील तर, विश्वास ठेवशील तर काय बोलला, देवाचे गौरव पाहशील. देवाकडून कुठली गोष्ट पाहायची असेल ना तर विश्वास करावा लागेल. देवाचं सूत्र कसं आहे माहिती का, विश्वास कर मग बघ. पहिले बघणे आणि मग विश्वास करणे नाही, पहिले विश्वास कर मग बघ, हे देवाचं सूत्र आहे. तुम्हाला काही जरी पाहायचं असेल तर तुम्हाला देवाच्या ह्याच सूत्रामध्ये चालावं लागेल. येशू स्वतः मार्थाला म्हटला, विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. आणि मार्थाने देवाचे गौरव पाहिले, मार्थाने येशू ह्या गोष्टी विश्वास केला. आणि मार्थाने काय पाहिलं, तिचा भाऊ लाजर मरणातून जिवंत होताना मार्थाने पाहिला. याला म्हणतात देवाचे गौरव. आणि ते गौरव प्रगट झाले विश्वास ठेवण्याच्या द्वारे. देवाच्या लोकांना तुमचा विश्वास कसा आहे त्याच्यावर डिपेंड आहे तुमच्यासाठी देवाचं काम होणं. मार्थाला ते सांगितलेलं आहे, विश्वास ठेवशील तर पाहशील. मी देखील तुम्हाला ती गोष्ट सांगेल, तुम्ही विश्वास ठेवणार तर तुम्ही बघणार देवाचे काम. हालेलुया. बायबल देखील ते सांगते, विश्वास ठेवणार तर तुमच्या जीवनात तुम्ही देवाची कामं बघणार. निराश होण्याची गरज नाही. परमेश्वर कधीच असफल होत नाही. परमेश्वर कधीच असफल नाही. तुमच्या जीवनात नाही, माझ्या जीवनात नाही, कोणाच्या जीवनात नाही. त्या परमेश्वराने जर त्याचा एकूण एक पुत्र आपल्यासाठी दिलेला आहे तर आपल्यासाठी तो कुठल्याच बाबतीत फेल होऊ शकत नाही. फक्त आपल्याला करावं लागतं विश्वास धरणे. जो विश्वास धरेल तो देवाचे गौरव बघेल. तुमच्या जीवनातही तेच घडेल. त्या शताधिपतीने विश्वास केला, मोठा विश्वास केला, त्याने देखील पाहिलं देवाचे गौरव. आणि ते काय होतं माहिती का, त्याचा चाकर बरा होणे हे त्यांनी पाहिलं. हे आपण देखील करू शकतो, हे आपण देखील करू शकतो, हे आपल्या जीवनात देखील आपल्याला अनुभवायला येऊ शकतं. फक्त आपल्याला विश्वासाची आवश्यकता पडेल. आणि विश्वासाचं प्रमाण कसं असतं. बोले येशू मसीह की, बोले येशू मसीह की. बरेचसे लोक असे असू शकतात की जे बरेचशे दिवसापासून प्रार्थना करत आहेत एखाद्या गोष्टीसाठी, पण अजूनही तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं नसेल. काय कारण आहे असं होण्याच्या पाठीमागे? असं होण्याच्या पाठीमागे कदाचित आपल्या काही चुका असू शकतात ज्यामुळे आपल्या प्रार्थनाचं उत्तर अडले जाऊ शकतात. पहिले आपल्याला क्लिअर होणं खूप गरजेची गोष्ट राहील, ज्याच्याद्वारे आपण आपल्या प्रार्थनेची उत्तरं प्राप्त करून घेऊ शकतो. बऱ्याच जणांना प्रार्थना 2-2 वर्ष प्रार्थना केली जातात, 6 महिने प्रार्थना केली जातात, वर्ष 1-1 वर्ष प्रार्थना केली जाते, पण त्याचं उत्तर त्यांना प्राप्त होत नाही. त्याचं कारण आहे आपण देव नाही. देव कधी असफल नसतो. ज्यावेळेस असं घडायला लागतं तर आपण विचार करतो, का माझ्या जीवनामध्ये असं घडत आहे. मी तर चर्चला पण जात आहे, मी तर प्रार्थनेला पण जात आहे, मी तर संजीव सभेमध्ये पण हजर होत आहे, मी तर जिथे प्रार्थना असेल तिथे जात आहे, पण अजूनपर्यंत माझ्या प्रार्थनेचं उत्तर का मिळत नाहीये. खूप वेळामध्ये आपण ह्या प्रश्नचिन्हामध्ये असतो. पण देवाच्या लोकांनी परत सांगत आहे, देव असफल नाहीये. असफल कदाचित आपण होतो. आपण विश्वासामध्ये कमजोर असतो, आपण देवाच्या इच्छेमध्ये नसतो, देवाची इच्छा पूर्ण करण्यामध्ये आपण कमजोर पडत असू. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छित आहे, जेवढी आपण देवाची इच्छेत राहणार आहोत तेवढं देव आपले काम पूर्ण करण्यास सुरुवात करणार आहे. हालेलुया, हालेलुया. ही सत्यता आहे. आजची जी सभा आहे ना, या गोष्टी मी तुमच्या समोर प्रगट करत आहे. आपल्याला पूर्ण होणं आवश्यक राहील. विश्वासात पूर्ण होणं आवश्यक असेल. आपल्या सर्व चुकांपासून दूर होऊन ख्रिस्ताच्या नजरेत पूर्ण होणं आवश्यक असेल. ज्यावेळेस आपण पूर्णतेकडे जाणार आहोत त्यावेळेस आपण परमेश्वरापासून सर्व गोष्टी प्राप्त करून घेऊ शकतो. बोला येशू मसीह. येशूने तुमची निवड केलेली आहे याच्यासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावे. तुम्ही जाऊन काय द्यावे? फळ. फळ कशाला येतात? मी पूर्णता काय असेल ते सांगतो तुम्हाला. पूर्ण होणं काय असतं.
फळ कशाला येतात? झाडाला. बरोबर का? हॅलो, कशाला येतात? बायबल हे सांगतं योहान 15-16 वचनामध्ये, मी तुम्हाला निवडलं याच्यासाठी की तुम्ही जाऊन काय द्यावे? फळ द्यावे. फळ जे आहे ना, ती झाडाची पूर्णता. फळ काय असते? झाडाची पूर्णता. ज्यावेळेस झाडाला फळ येतं ना, त्यावेळेस समजलं जातं का झाड पूर्ण झालेलं आहे. ज्यावेळेस झाड आपण लावतो किंवा झाड लावल्याच्या नंतर ते वाढतं, एखादी बीज आपण लावतो, ते उगतं. उगल्याच्या नंतर पहिली स्थिती असते त्याची, छोटंसं तोंड येतं, तिथून त्याला पालवी फुटते, ही त्याची पुढची स्थिती असते. तिथून पुढे ते वाढतं, त्याला फांटी यायला लागते, असं वाढत वाढत जातं, मोठं झाल्यानंतर त्याला फुलं येतात. पण फुलं आल्याच्या नंतर ही ते पूर्ण झालं असं होत नाही. पण जेव्हा त्याला फळं यायला लागतात ना, तेव्हा समजलं जातं झाडाला पूर्णता प्राप्त झालेली आहे. त्याच्यानंतर कोणतीच अवस्था नसते झाडाची. फळाच्या नंतर काय घडतं? फळ हे झाडाच्या पूर्णतेचं शेवट आहे. म्हणून बायबलमध्ये लिहिलं आहे की तुम्ही जाऊन फळ द्यावे. फळ द्यावे याचा अर्थ काय आहे? तर तुम्ही जाऊन पूर्ण व्हावे. तुम्हाला लागणारे फळ हे पूर्णतेला दर्शवतात. आणि जेव्हा आपल्याला फळं लागायला लागतात, त्यावेळेस आपली प्रत्येक इच्छा परमेश्वर पूर्ण करण्यास सुरुवात करतो. पण जर आपल्याला फळं लागणार नाही, म्हणजे याचा अर्थ आपण पूर्ण होणार नाही, तर परमेश्वरापासून आपण कुठलीही गोष्ट प्राप्त करून घेऊ शकत नाही. पूर्णता गरजेची आहे आपल्यामध्ये. कुठल्याच बाबतीमध्ये अपूर्ण राहता कामा नये. धार्मिकतेत अपूर्ण राहू नका, विश्वासात अपूर्ण राहू नका, देवाच्या कामात अपूर्ण राहू नका, आज्ञा पालनामध्ये अपूर्ण राहू नका. जेवढी तुम्ही आज्ञेचं पालन करणार, तेवढं तुम्ही पूर्णतेकडे वाटचाल करत आहात. आणि उल्लेख फळाचा केलेला आहे, दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा नाही. तुम्हाला माहिती का, बायबलमध्ये ख्रिस्ती लोकांसाठी 9 फळांचा उल्लेख केलेला आहे. ख्रिस्ती लोक म्हटलं त्याच्या देवावर विश्वास करणाऱ्या लोकांसाठी. गलतीकारांमध्ये 5:22 वचनात 9 फळांचा उल्लेख केलेला आहे. का बरं फळांचा उल्लेख आहे? त्याला फळ का म्हटलं गेलेलं आहे? प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, है ना, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, फळाला दर्शवतो. म्हणजे याचा अर्थ जो व्यक्ती ख्रिस्तावर विश्वास करतो आणि ख्रिस्तावर विश्वास करत 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 ज्यावेळी त्याच्यामध्ये ह्या गोष्टी निर्माण व्हायला लागतात ना, प्रीती, आनंद, शांती, जेवढेही 9 गोष्टीचा उल्लेख केलेला आहे, त्या गोष्टी जेव्हा निर्माण व्हायला लागतात, तेव्हा समजून घ्या तो व्यक्ती ख्रिस्तीपणामध्ये पूर्णतेस गेलेला आहे. हालेलुया. पण अजूनही त्या गोष्टी येत नाहीये, अजूनही ते फळं लागत नाहीये, अजूनही प्रीती तुमच्यामध्ये आपल्यामध्ये दिसत नाहीये, अजूनही शांती आपल्यामध्ये दिसत नाहीये, तर अजूनही आपण ख्रिश्चनिटीमध्ये पूर्णतेच नाही आहोत. हालेलुया. म्हणजे याचा अर्थ आपण वाढत आहोत झाडाप्रमाणे, पण फळं येत नाही. ज्या झाडाला फळ येत नाही ना, त्या झाडाची अवस्था काय होते तुम्हाला पण माहिती आहे. ज्या झाडाला फळ येत नाही, ते झाड तोडून टाकलं जातं. बायबलमध्ये येशू स्वतः म्हणतो योहान 15 अध्यायामध्ये, जी फांदी फळ देणार नाही ती फांदी तोडून टाकण्यात येईल. आणि तोडल्याच्या नंतर ती वाळून जाईल आणि नंतर त्या अग्नीमध्ये टाकण्यात येईल. आपलं जीवन हे फलदायी असावं, आपलं जीवन हे फळ देणार असावं. ख्रिश्चनिटीमध्ये फळं खूप इम्पॉर्टंट आहे. मी इतर फळांविषयी बोलत नाही, जे तुम्ही बाजारात बघता त्याविषयी बोलत नाही, मी याविषयी बोलत आहे. बायबलमध्ये ज्या फळांचा उल्लेख करण्यात आलेला आहे, ते फळ आपल्या जीवनामध्ये असणं आवश्यक आहे. तेच गोष्टी आपल्याला पूर्णतेकडे घेऊन जातात. कारण फळ हे झाडाची पूर्णता आहे. हालेलुया. म्हणून तर फळाचा उल्लेख केला बायबलमध्ये ख्रिस्ती लोकांच्या चांगल्या गोष्टींसाठी. बरेचसे जण ह्या गोष्टीला कशा दृष्टीने पाहतात मला माहिती नाही. बरेच जण काय म्हणतात की तुम्हाला निवडलं फळ देण्यासाठी. बरेच जणांचा हेतू काय असतो? फळ म्हणजे काय? लोकांकडे जाऊन सुरुवात सांगेल त्यांना घेऊन येणे, त्यांना घेऊन येणे ते फळ आहे की काय? बिलकुलही तसं हे वचन सांगत नाही. हे वचन काय सांगतं माहिती का? फळ देण्यासाठी तुम्हाला निवडलं, याचा अर्थ फळ हे तुमच्या चांगल्या गोष्टींना दर्शवतं. फळ हे आपल्यातून निघणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत. फळ हे आपल्यातून निघणाऱ्या देवाला आवडणाऱ्या गोष्टी आहेत, ज्याला फळ म्हटलेलं आहे. आणि जेव्हा ह्या गोष्टी आपल्यातून निघायला लागेल ना, तर तुम्ही पूर्णतेकडे वाटचाल करत आहात. हालेलुया. हालेलुया. प्रीती त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं फळ. पण हे कधी लागतं माहिती का? जेव्हा आपण ख्रिस्तामध्ये जडलेले असतो. आनंद हे एक फळ आहे, जेव्हा आपण ख्रिस्तामध्ये जडलेले असतो. योहान 15 अध्यायाचा सिद्धांत सांगतो, जी फांदी वेळात आहे ती फळ देईल. आणि जी फांदी फळ देते ना, त्या फांदीला अधिक प्रमाणात साफसूफ केलं जाईल, म्हणजे ती अधिक प्रमाणात फळं देऊ शकेल. तिथं असं लिहिलंय की मी खरा द्राक्षवेल आहे, माझा बाप माळी आहे, तुम्ही फांद्या आहात आणि तुम्हाला फळ लागलेली पाहिजे.
हालेलुया. येशू म्हणतो मी खरा द्राक्षवेल आहे. खरा द्राक्षवेल. खरा याचा अर्थ खोटेपण होते. बरोबर का? हॅलो, बोला येशू मसीह की. खरा द्राक्षवेल जो स्वतः म्हणत आहे याचा अर्थ खोटे द्राक्षवेल पण होते. येशूला का म्हणायची गरज पडली मी खरा द्राक्षवेल आहे? कारण आधी येशू म्हटला माझ्या आधी जे येऊन गेले ना ते सगळे खोटे आहे. माझ्या आधी येऊन गेले म्हणजे कोण? परमेश्वर इस्रायल घराण्यासाठी द्राक्ष मळा म्हणत आहे. स्तोत्र संहितेच्या पुस्तकात तुम्ही वाचाल 80 अध्यायामध्ये असं लिहिले गेलेलं आहे, परमेश्वर म्हणतो मी मिस्र मधून एक द्राक्ष वेल काढून आणली आणि ती आणून मी एका देशामध्ये लावली, कनान देशामध्ये, आणि त्या ठिकाणामध्ये द्राक्ष वेल वाढत गेली आणि तिने पूर्ण भूमी आच्छादून टाकली. आणि मी त्या द्राक्षवेलीकडून अपेक्षा केली की त्या द्राक्षवेलीने मला द्राक्ष द्यावी, पण तिने द्राक्ष न देता तिने मला रान द्राक्ष दिली. म्हणजे काय? मिस्र मधून एक द्राक्षवेली काढून आणली. मिस्र मधून कोणाला काढून आणलं होतं? परमेश्वराने, इस्रायल. आणि परमेश्वर इस्रायलला द्राक्षवेल म्हटलेलं आहे. परंतु येशू काय म्हटलं माहिती का? आता मी खरा द्राक्षवेल आहे. खरा म्हणजे काय? याच्या आधी इस्रायलकडून परमेश्वराने अपेक्षा केली की इस्रायलकडून चांगले फळ मिळावे, पण भेटले नाही. पण आता ते खोटे होते, पण मी खरा द्राक्षवेल आहे. मी सुद्धा इस्रायलीच आहे. पण मी देवाची इच्छेप्रमाणे द्राक्षवेल आहे, जो खऱ्या स्वरूपामध्ये आहे. हालेलुया. आणि जे कोणी त्या द्राक्षवेलाशी जडलेला आहे ना, तो व्यक्ती देखील फळ देणारा व्यक्ती ठरतो. तुम्ही जर येशू सोबत जडलेले आहात, खऱ्या अर्थाने जडून राहत आहात, तर तुम्ही देखील फळ देणारे लोक ठरू शकता. आपले चांगले कृत्य, आपल्या चांगल्या गोष्टी, आपली चांगली वागणूक, आपलं चांगलं जीवन जगणं हे त्या फळांना दर्शवतो. देवाच्या लोकांना आपल्या त्या गोष्टीमध्ये पूर्णता आहे, म्हणून प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती पूर्ण होणं गरजेचं आहे. यालाच म्हणतात आपल्यामध्ये संजीवन असणे. हालेलुया. जर या गोष्टी घडत नाही तर आपण संजीवित होऊ शकत नाही. बायबल देखील आपल्याला या स्वरूपात शिकवतं. मी तर तुम्हाला हे सांगेल, आपलं अधिक लक्ष असावं मी कशा पद्धतीने परमेश्वराला माझ्या वतीने फळ देऊ शकेल. याच्याकडे अधिक लक्ष ठेवा, जे तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी कामी येणार आहे. बोला येशू मसीह की. हालेलुया. मी बऱ्याचशा ठिकाणामध्ये जातो, जेव्हा मीटिंग्स होतात, तर मीटिंग्स मध्ये अनेक लोक येशूकडे किंवा मीटिंग्स मध्ये अनेक हेतू असतो की मीटिंग मध्ये गेल्याच्या नंतर आम्हाला आरोग्य मिळेल. येशू हा आरोग्य देणारा आहे. बरोबर आहे, 100% तसं आहे. लोकांचा दृष्टिकोन त्याच्याविषयी कसा आहे? बऱ्याच जणांचा दृष्टिकोन असतो की तिथे गेल्यामुळे आम्हाला आशीर्वाद मिळेल. 100% तसं आहे, तसं होऊ शकतं. आशीर्वाद मिळतील. प्रत्येकाचं येशूकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. आरोग्य देणारा, आशीर्वाद देणारा, नोकरी देणारा, घर देणारा, गाडी देणारा, बंगला देणारा. प्रार्थना केली ते सगळ्या गोष्टी मिळू शकतात. हालेलुया. पण ही सुवार्ता चुकीची आहे, लक्षात घ्या. खरी सुवार्ता काय आहे माहिती का? खरी सुवार्ता ही आहे येशूकडे येण्याच्या द्वारे आपल्या पापाची क्षमा होते. खरी सुवार्ता येशूकडे येण्याच्या द्वारे आपल्या स्वर्गाचं राज्य मिळतं. खरी सुवार्ता ही आहे येशूकडे येण्याच्या द्वारे आपण स्वर्गाचे राज्याचे वाटेकरी बनले जातो. पण बऱ्याच वेळा त्रुटी एक प्रमाणात शिकवलं जातं. खोटं नाही म्हणता येणार त्याला, परंतु चला येशूकडे आल्यानंतर आरोग्य जरूर मिळतं. पण मी तुम्हाला हे शिकवत आहे, त्या गोष्टीकडे मुळे येशूकडे येण्यापेक्षा येशूकडे याच्यासाठी यावं की आपलं सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे. हालेलुया. कोणताही चमत्कार कायमस्वरूपी टिकत नाही. जे लोक चमत्कारामुळे येशूकडे येतात ना, ते कधी फलदायी जीवन जगत नाही. हालेलुया. किती समजत आहे? जे लोक चमत्कारासाठी येशूकडे येतात ते फलदायी जीवन जगूच शकत नाही, कारण त्याची नजर चमत्काराकडे लागलेली आहे. चमत्कार होतात, मी चमत्कार विरोधात नाहीये. माझ्या मीटिंग मध्ये चमत्कार होतात, चमत्कार मी करत नाही. चमत्कार करायला स्वतः परमेश्वर आहे, पण आपली नजर तिकडे असू नये. चमत्कार होत राहणार आहे. हालेलुया. पण आपली नजर असावी स्वर्गाच्या राज्याकडे. आपली नजर असावी सार्वकालिक जीवनाकडे. आपली नजर असावी स्वर्गाच्या राज्यातील जीवन उपभोगण्याकडे. चमत्कार कोणते चमत्कार टिकतात? एखादा चमत्कार झाला तर तुम्ही विश्वास करायला सुरुवात करणार, परत तुम्ही दुसऱ्या चमत्काराची अपेक्षा करणार, दुसराही चमत्कार होणार, तुमचा विश्वास वाढेल. पण तुम्ही तिसऱ्या चमत्काराची अपेक्षा करणार, तिसरा चमत्कार नाही झाला तर तुमची कंडिशन काय असेल? तुमची कंडिशन काय असेल माहिती आहे? 2 चमत्कारामुळे वाढलेला विश्वास परत 0 लेवलला येणार आहे, आणि तिसरा चमत्कार तुमच्यासाठी झालेला नाही. हालेलुया. म्हणजे लोक येशूकडे सार्वकालिक जीवनाच्या दृष्टीने बघत आहेत, ते लोक वाढत राहतात आणि फलदायी जीवन जगत असतात. चमत्कार हो अगर नाही हो, तो चमत्कार
करणारा आहे 100%. बायबलमध्ये लिहिले आजही चमत्कार होतात, आजही तो मोठमोठ्या गोष्टी घडवतो, प्रार्थनेची उत्तरं प्राप्त होतात. पण चमत्कार टिकतात असं भाग नाही. टिकणार जर असेल ना तर ते आहे तुमची पापाची क्षमा होणे. टिकणार जर असेल ना तर स्वर्गाचं राज्यात जाय. हालेलुया. येशूने लाजरला जिवंत केलं. आता मी सांगितलं लाजरला जिवंत केला, मोठा चमत्कार झाला. पण याचा अर्थ असा नाही की लाजर परत मरण नाही पावला. ज्या दिवशी लाजर मरण पावला त्या दिवशी तो चमत्कार संपला. येशूने आंधळ्या व्यक्तीला दृष्टी दिली, पण याचा अर्थ असा नाही की त्याची दृष्टी कायमस्वरूपी राहिली. तो मरण पावलं, परत डोळे बंद झाले त्याचे. बोला येशू मसीह की. येशूने 5,000 लोकांना भोजन दिलं, 5,000 लोक खाऊन तृप्त झाले. पण दुसऱ्या दिवशी परत भूक लागली त्यांना. तृप्त झाले याचा अर्थ येशूने खाऊ घातलं ना तर परत व्हायला भूक लागायला पाहिजे होती का त्यांना? लागली ना भूक. ज्या व्यक्तीला भूक लागली ना तो चमत्कार कालच संपला. हालेलुया. चमत्कार हे कायमस्वरूपी टिकतील असं नाही, परंतु मी परत सांगतो सगळ्यात मोठा चमत्कार जर आपल्या जीवनात असेल ना ते आहे आपली पापाची क्षमा, जे आपल्याला स्वर्गाच्या राज्यापर्यंत घेऊन जाते. हालेलुया. आणि ह्या गोष्टीमुळे आपण ख्रिस्ताकडे बघणं आवश्यक आहे. त्यावेळेसच आपण संजीवित होणार आहोत. त्यानंतर आपल्याला फळं लागायला सुरुवात होतील. जो चमत्काराकडे नजर लावून ठेवतो ना त्याचे जीवन फलदायी बनत नाही. त्याला आपलं जीवन हे ख्रिस्ताशी निगडीत ठेवावं लागेल, ख्रिस्ताशी संबंधित ठेवावं लागेल, ख्रिस्ताबरोबर आपला संबंध क्लिअर ठेवावा लागेल, ज्याद्वारे आपल्या जीवनामध्ये फळं लागायला सुरुवात होतील. बोला येशू मसीह की. हालेलुया. सर्व लोक समजत आहात, सर्व समजत आहात. आपल्याला फलदायी जीवन जगायचं आहे. फलदायी जीवन जे आपण करू शकतो, जे आपल्यामध्ये घडू शकतं. ज्या दिवशी तुमच्यामध्ये पहिल्या फळाची निर्मिती होईल, ज्याला प्रीती म्हणतात, त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या फळांची निर्मिती व्हायला सुरुवात होऊन जाईल. प्रीती हे फळ ख्रिस्तात असल्यावरच निर्माण होऊ शकतं. जगातल्या गोष्टी, संसारातल्या गोष्टी असल्यावर त्या गोष्टी येणार नाही आपल्यामध्ये. ख्रिस्ताशी निगडीत आहोत ना हे फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि प्रीती ज्यावेळेस आपल्याला प्राप्त होईल ना, प्रीती हे फळ जेव्हा आपल्याला लागायला लागेल ना त्यावेळेस आपण सर्व जगासाठी एक कित्ता म्हणून ठरणार आहोत. बायबलचे वचन सांगते ही गोष्ट. हे फळ एक 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 जेव्हा आपल्याशी जगतील ना किंवा आपल्यातून निघायला लागतील त्यावेळेस आपण देवासाठी पूर्ण होणारे लोक ठरणार आहोत. आणि त्याच प्रयत्नात तुम्ही असा, त्याच प्रयत्नात आपण असणं आवश्यक आहे. हालेलुया. तुम्हाला जर मी प्रश्न केला किती लोक देवावर प्रेम करतात, तुमच्या हात वरती आहे. किती लोक देवावर प्रेम करतात खऱ्या अर्थाने सांगा. हालेलुया. आपण त्यावर प्रेम करतो. पण आता एक हिंट मी तुम्हाला देत आहे. असे किती लोक तुमच्यापैकी आहे की जो अजूनपर्यंत आपल्या शेजाऱ्याशी बोलत नाही, आपल्या भावाशी बोलत नाही, आपल्या नातेवाईकांशी बोलत नाही, आपल्या कुठल्याही जवळच्या व्यक्तीशी बोलत नाही, असंच एखादा तरी तुमच्या जीवनामध्ये आहे का? प्रेज द लॉर्ड. बायबल हे शिकवतं, बायबल हे शिकवतं जो दिसणारा भावावर प्रीती करू शकत नाही तो न दिसणारा देवावर प्रीती करू शकत नाही. ज्यावेळेस ते घडायला लागेल ना तेव्हा आपलं प्रीती हे फळ लागायला सुरुवात होणार आहे. बायबल हे लिहिलंय योहानाच्या पत्रामध्ये, योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये असं लिहिलं गेलेलं आहे मराठी 4थ्या अध्यायामध्ये, जो व्यक्ती म्हणतो की जो व्यक्ती म्हणतो मी देवावर प्रेम करतो पण तो जर आपल्या भावाचा द्वेष करत असेल तर तो व्यक्ती लबाड आहे. तो देवावर प्रेम करतो असं होत नाही, कारण तो दिसणाऱ्या भावाशी द्वेष करत आहे. मग आपण फलदायी जीवन जगू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीला फलदायी जीवन जगणं आवश्यक आहे. ते कोणी असो जो ख्रिस्तावर विश्वास करतो ना, मी डिनोमिनेशन विषयी बोलत नाही, मी कुठे ऑर्गनायझेशन विषयी बोलत नाही, मी बोलत आहे जो ख्रिस्तावर विश्वास करणारा व्यक्ती आहे त्या प्रत्येक व्यक्तीला आपले जीवन हे फलदायी जगणं आवश्यक आहे. हालेलुया. मी सकाळी जे टीचिंग केलं ते टीचिंग वेगळं होतं. आता जे टीचिंग करत आहे संजीवन सभा आहे. आणि संजीवन सभा काय असते माहिती का? त्याचा अर्थच होतो आपल्यामध्ये परिपूर्णता येण्यास सुरुवात होणे. जर संजीवन सभेला तुम्ही येत आहात, तुम्ही नाव ऐकलं पास्टर पॉल या ठिकाणी ऐकून जाऊन ऐकूया, 2 तास ऐकत आहात, घरी निघून जात आहात आणि घरी जाऊन आपल्यामध्ये काही सुधार नाही, काही बदल नाही, तर आपल्यासाठी सगळ्या गोष्टी व्यर्थ करू शकतात. बदल इम्पॉर्टंट आहे. त्यालाच म्हणतात संजीवन आपल्या जीवनामध्ये असणे. हालेलुया. हालेलुया. शेवट मी प्रार्थना करेन. आजारी लोक आले असतील नो प्रॉब्लेम, प्रार्थना केलीच आहे आणि मी विश्वास करतो लोक देव त्यांना आरोग्य देईल. तुम्ही निरोगी होऊन जातात, पण जर तुम्ही संजीवित झालेले नसाल, आरोग्य येणं हे संजीवित होणं नसतं. तुमच्या जीवनातील बदल याचा अर्थ तुम्ही संजीवित झालेले आहात. हालेलुया. आरोग्य घेऊन जाणार
पण त्या आरोग्याचा फायदा किती होणार माहिती नाही. जर आपण वचन ग्रहण करत नाही, आपण जर आपल्या जीवनामध्ये बदल दिसत नाही, आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या भावावर प्रेम करणं सोडून त्याचा द्वेष करत आहोत, तर अजूनही आपल्यामध्ये संजीवनाची गरज भासणार आहे. परमेश्वर आपल्याला ज्या गोष्टी देऊ इच्छित आहे त्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. बोला येशू मसीह की. सर्व लोक समजत आहात? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी सुरुवात केलेली आहे, पण या गोष्टीपर्यंत मी तुम्हाला आणलेलं आहे की आपल्याला संजीवित होण्यासाठी आपल्याला फळदायी जीवन जगावं लागेल. आणि फळ हे झाडाची पूर्णता आहे. म्हणून आपल्याला सांगितलं आपण एक झाडाप्रमाणे देव आपल्याकडे बघत आहे. बायबल लिहिलं ना, अंजिराच्या झाडाची दाखले दिलेले आहेत. त्याला फळ येत नाही तर त्याला तोडून टाकणे देऊ शकतं. येशूने देखील एका अंजिराच्या झाडाला शाप दिला, त्याला फळ आलं नव्हतं. येशू म्हणला की तुमचं कधीच फळ येऊ नये, तुझ्यामध्ये मी फळ मारण्याचा प्रयत्न केला, ते मला भेटलं नाही, त्यामुळे इथून पुढे कधीच फळ येऊ नये. हालेलुया. ते झाड लागलं, जळून गेलं असं लिहिलं. आणि शिष्याने पाहिलं, ते जळून गेलं. येशूला त्या झाडाला इजा पोहोचवण्याचा कुठलाही हेतू नव्हता, पण येशूने ही गोष्ट तिथे दाखवायची आहे की ज्या झाडाला फळ येत नाही, प्रॅक्टिकली. तुम्हाला माहिती का, येशूचं शिक्षण शिष्यांसाठी प्रॅक्टिकली होतं. त्यांना हे दर्शवलं जात आहे, त्या झाडाला फळ येत नाही, ते जळून जाईल. शिष्यांना ही गोष्ट समजणं आवश्यक होतं की आम्हाला फलदायक जीवन जगावं लागेल. जर आम्ही फलदायक जीवन नाही जगलो तर या झाडासारखी आमची पण गत होऊ शकते. हालेलुया. आपल्यामध्ये फलदायक जीवन नाही तर त्या झाडासारखी आपली ही गत होऊ शकते. एका मालकाने 2 अंजिराची झाडं लावली. अंजिरा झाडाचा दाखला आहे. त्या ठिकाणामध्ये माली काम करतो, मेहनत करतो. त्यापैकी एका झाडाला फळ नाही आलं. एक झाड लावलं अंजिराचं, त्याला फळ नाही आलं. फळ नाही आलं. मालक आला आणि मालक म्हटला की मालक म्हटला की हे झाड तोडून टाक, याने जागा तरी का अडकून ठेवावी. त्यावेळी मालिका म्हटलं एवढं वर्ष असू दे, मी त्याचा मोठी खणून त्याला खत घालीन, त्याची निगा राखेल. त्याला फळ आलं तर ठीक, नाही आलं तर तुम्ही त्याला काय करून टाका, तोडून टाका. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. लक्षात येत आहे की ज्या झाडाला फळ येणार नाही ते तोडलं जाईल. जे झाड फळदायी नसेल त्याला तोडून टाकलं जाईल. योहान बाप्तिस्मा करणारा योहान प्रचार करत होता यार्देन नदीच्या किनारी. प्रचार असा होता, योहान म्हणत ज्या झाडाला फळ येत नाही त्या झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. झाडाच्या मुळाशी काय ठेवलेली आहे? कुऱ्हाड. झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवली. एवढे शब्द ऐकून इस्रायली लोक, यहुदी लोक येऊन बाप्तिस्मा घ्यायला लागले. काय कळालं त्यांना या गोष्टीतून? झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. त्यांना काय कळलं माहिती का? त्यांना हे माहित होतं निश्चित की झाड हे आम्हालाच म्हटलं जात आहे. नियमशास्त्रात किंवा जुन्या करारामध्ये झाड हे इस्रायलला म्हटलं गेलेलं आहे. आणि इस्रायल लोक समजून घ्यायला लागले झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे म्हणजे आमच्याविषयी लिहिलं गेलेलं आहे. मग ते घाबरले आणि ते घाबरून बाप्तिस्मा घ्यायला लागले. बाप्तिस्मा होऊन गेले, बाहेर निघले. त्याच्यानंतर परत संदेश दिला योहानाने, आता बाप्तिस्म्यास योग्य अशी फळं देण्यास सुरुवात करा, पश्चातापास योग्य अशी फळं देण्यास सुरुवात करा. पहिले काय बोलला? झाडाच्या मुळाशी काय ठेवलेली आहे? कुऱ्हाड. लोकांना भीती वाटली, कुऱ्हाड ठेवली म्हणजे आम्हाला तोडलं जाऊ शकतं. लोकांनी बाप्तिस्मा घेतले, पश्चाताप केला. मग योहानाचा संदेश काय होता माहिती का? आता पश्चातापास योग्य फळं द्यायला सुरुवात करा. म्हणजे तुम्ही झाड आहात, तुमच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवली होती, पण तुम्ही आता पश्चाताप केलेला आहे ना, तर आता फळं पण येऊ द्या, म्हणजे तुम्ही तोडले जाणार नाही. बोला येशू मसीह की. सर्व लोक समजत आहात? आपल्याला आपण एका झाडाप्रमाणे ठरवू शकतो. आपली वाढ होत आहे. काही झाड किंवा काही लोक असे असतात ना, 10 वर्ष 20 वर्ष 30 वर्ष वाढतात पण त्याला फळं येत नाही. ख्रिश्चन तुम्ही वाढत आहे पण फळं दिसत नाही. मसीहत मध्ये वाढत आहे पण फळं दिसत नाही. त्याची वाईट दशा होऊ शकते. हे मी नाही बोलत, हे बायबल शिकवत आहे. आपल्याला त्या गोष्टीची आवश्यकता पडते की आपण फळदायी जीवन जगत राहावं. परमेश्वर देखील आपल्याला ह्या गोष्टीसाठी आव्हान करतो, तुम्ही मला फळ द्या. परमेश्वर देखील या गोष्टीसाठी आपल्याला तयार करत आहे, सांगत आहे तुम्ही मला फळ द्या. तर आपण टिकणार आहोत, तर आपण वाढत राहणार आहोत.
बोलो येशू मसीह की. किती लोक समजत आहात मला? फलदायी जीवन जगत राहा पुढे. ख्रिस्ताला समजून घ्या, ख्रिस्ताला ओळखून घ्या. ओळखणार तर आपण फळ देण्यास सुरुवात देखील करणार. जेवढं चांगलं ओळखणार ना तेवढं चांगले फळं आपल्या जीवनामध्ये येणार. आणि ख्रिस्ताशी जडून असल्याशिवाय फळं देऊ शकत नाही, कारण तो द्राक्ष दिला आहे, आपण फांटी आहोत. आपण फांटी म्हणून त्याच्याशी जडून राहावंच लागेल, तरच आपल्याला फळं यायला सुरुवात होणार आहे, नाही तर ते होऊ शकत नाही. बघा काही लोक बघा येशूवर विश्वास करायला लागतात, त्यावेळी ते काय बोलतात माहिती, येशूवर विश्वास केल्यापासून आम्हाला शांती भेटली. मनाला काय भेटली? शांती. बरं, येशूवर विश्वास केल्यामुळे काय शांती भेटली? येशू पुनरुत्थित झाल्याच्या नंतर शिष्यांमध्ये उतरून आला. योहान 20:19 वर्षापासून पुढे गेले. शिष्यांमध्ये उतरून आल्या क्षणी येशूने शांतीची घोषणा केली. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला काय असो, शांती. काय बरं येशूने शांतीची घोषणा केली? कारण की येशूचे शिष्य जे होते ते यहुदियांच्या भीतीमुळे तिथे लपून बसलेले होते. भीती होती त्यांच्यामध्ये. येशूने त्या ठिकाणी मध्ये प्रवेश करता क्षणी येशू म्हटलं तुम्हाला शांती मिळेल, शांती प्राप्त हो. आणि त्यांनी शांतीचा अनुभव केला. त्यांनी शांतीचा अनुभव कधी केला माहिती का? जेव्हा येशू त्यांच्या बरोबर होता तेव्हा. येशू मरण्याच्या पूर्वी 3.5 वर्ष शिष्यांबरोबर राहिला. त्यांनी भयाचा अनुभव कधीच नाही केला, त्यांनी शांतीचाच अनुभव केला. त्याच्यानंतर मध्ये 3 दिवस येशू मरण पावल्याच्या नंतरचे मध्ये जे 3 दिवस राहिला त्यावेळी त्यांनी भयाचा अनुभव केला. आणि येशू पुनरुत्थित होऊन पुन्हा त्यांच्या उतरून आला, पुन्हा शांतीचा अनुभव केला. का बरं असं घडलं? त्याचं कारण आहे, जेव्हा येशू तुमच्या सोबत असेल, जेव्हा येशूवर तुम्ही विश्वास करणार, जेव्हा तुम्ही येशूला ग्रहण करणार, तेव्हा तुम्ही शांतीचा अनुभव करत राहणार. येशू पासून दूर झाले की या फळापासून तुम्ही दूर झाले. या शांती एक फळ आहे जे येशू मध्ये जगल्याच्या नंतरच प्राप्त होऊ शकते. बोलो येशू मसीह की. हालेलुया. त्यानंतर त्यांचं भय निघून गेलं. ते लोक यहुदीच्या भीतीमुळे लपून बसले. यहुदी लोक मारतील म्हणून लपून बसले. यहुदी लोक येशू सारखे आम्हाला पकडून क्रूसावर देतील म्हणून येशू शिष्य लपून बसले. पण जे लोक लपून बसले होते ना, त्याच लोकांनी, त्या शिष्यांनी तिथून पुढे बरोबर 50 दिवसाच्या नंतर सुवार्ता घोषित करायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्यामध्ये मरणाची भीती राहिली नाही. का नाही राहिली? कारण येशू त्यांच्या बरोबर होता. 40 दिवस शिक्षण दिले. तिथून पुढे पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये आला. त्यांनी सुवार्ता घोषित केली आणि अशी सुवार्ता यहुद्यांमध्ये घोषित केली की 3000 यहुद्यांनी बाप्तिस्मा घेऊन येशूला ते समर्पित झाले. भय निघून गेले. शांतीचा अनुभव केला शिष्यांनी. देवाच्या लोकांना येशूमध्ये राहिल्यावर या प्रकारचे फळ आपल्या जीवनामध्ये आपण अनुभवू शकतो. म्हणून फळदायी जीवन जगण्यास आपण सुरुवात करणं गरजेचं आहे. मी परत तुम्हाला सांगतो, येशूचं राज्य खूप जवळ आहे, खूप जवळ आहे. त्याचे येणं खूप जवळ आहे. बायबलमध्ये लिहिलं आहे, तो येईल, तो नवीन आकाश आणि नवीन पृथ्वीची स्थापना करेल, ही सत्यता आहे. प्रकटीकरण 21 अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. 3ऱ्या वचनापासून पुढे नवीन आकाश नवीन पृथ्वीची स्थापना. पहिल्या वचनात दिले नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी. त्या ठिकाणामध्ये प्रवेश करण्यासाठी आपलं फलदायी जीवन जगावं लागतं. तर बायबल सांगतं नवीन पृथ्वीवर कोण प्रवेश करेल? जे धार्मिक लोक आहेत. पेत्राचे पहिले पुस्तक 3 अध्याय 13 वचन सांगतं, जे धार्मिक आहे ते नवीन पृथ्वीवरती वस्ती करतील. म्हणजे जे फलदायी जीवन जगत आहेत ते लोक नवीन पृथ्वीवर वस्ती करेल आणि त्यांच्याबरोबर तो परमेश्वर वस्ती करेल. म्हणून त्यांच्यामध्ये मृत्यू कधी काम करणार नाही, कारण ते फलदायी जीवन जगणारे लोक आहेत. हालेलुया. आपल्यामध्ये त्या गोष्टी आवश्यक आहेत. म्हणून आजचं जो गोष्ट मी तुम्हाला देत आहे, आजच्या रात्रीचा समय, या गोष्टी ऐकून घ्या. परमेश्वर या वचनाच्या द्वारे तुम्हाला मोठ्या प्रमाणात आशीर्वाद करेल. जेव्हा आपण उभे राहूया, सर्व उभे राहूया, उभे राहूया. आपण प्रार्थना करणार आहोत. हालेलुया लॉर्ड जीसस. सर्वजण आपण प्रभूच्या समोर जाऊया. प्रभूला आपण धन्यवाद देऊया. आपल्या हात उंच करून आपण प्रभूला धन्यवाद देऊ. सर्वजण मी सर्वप्रथम तुमच्यासाठी प्रार्थना कराल की तुम्ही संजीवित व्हावे. प्रार्थना करेल की तुमच्यामध्ये फलदायी जीवन असावं. प्रार्थना करेल की पश्चातापी हृदयाने आपण परमेश्वरासमोर जावं. मी प्रार्थना करेल की स्वर्गाचं राज्य हे तुमच्यासाठी देण्यात यावं. प्रार्थना करेल की स्वर्गाच्या राज्यामध्ये आपला प्रवेश व्हावा. ग्लोरी लॉर्ड जीसस क्राइस्ट.
प्रभू तुम्हाला स्पर्श कर, प्रभू तुम्हाला मुक्त कर, प्रभू तुम्हाला तुझ्यामध्ये घे. तुझ्यातील जे फलदायी जीवन आहे ते माझ्यामध्ये उतरून यावं. मी फलदायी जीवन जगावं, फलदायी जीवन माझ्यामध्ये असावं, जेणेकरून मी तुझ्याद्वारे स्वर्गाचा राज्याचा वाटेकरी बनू शकेन. प्रभू आम्ही तुला धन्यवाद करत आहे, तुझ्या सामर्थ्य नावाला धन्यवाद करत आहे. तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही येत आहोत, तुझ्या सामर्थ्य नावामध्ये आम्ही येत आहोत, तुला आम्ही नतमस्तक होत आहोत, तुझ्या समोर आम्ही झुकत आहोत. परमेश्वर पिता, तू अद्भुत आणि अद्भुत असा देव आहेस. आम्ही विश्वास करतो, आमच्या विश्वासाला प्रमाण आम्ही अधिक प्रमाणात देत आहोत, जेणेकरून आमच्या जीवनामध्ये आम्ही चमत्कार बघू. हालेलुया, हालेलुया. प्रभू तुझे लोक मी तुझ्या आधी समर्पित करत आहे. एक मिनिट आपण प्रभू समोर आपले पाप कबूल करून आपण सोडून देऊया. तुमच्यासाठी अद्भुत काम तो परमेश्वर करेल, तुमच्यासाठी अद्भुत गोष्टी तो परमेश्वर घडेल, तुमच्यासाठी अद्भुत गोष्टीची निर्मिती परमेश्वर करेल. जे कोणी आजाराने ग्रसित होऊन या ठिकाणी तुमची अपेक्षा आहे तुमचा आजार दूर व्हावा. बायबलचं वचन सांगतं परमेश्वर सर्व रोग बरे करू शकतो. परमेश्वर, तुम्ही ह्या विश्वासामध्ये राहा, हा विश्वास बाळगा. परमेश्वर सर्व रोग बरे करू शकतो. या ठिकाणामध्ये तुमच्यापैकी कुठल्याही आजाराने ग्रसित व्यक्ती आहे, तो व्यक्ती आज या क्षणी या ग्राउंड मध्ये निरोगी होईल. तुम्ही जर या गोष्टीला ग्रहण करत आहात, स्वीकारत आहात, परमेश्वरासाठी ही गोष्ट अशक्य नाही. चिन्ह आणि चमत्कार करणारा तो परमेश्वर आहे, चिन्ह आणि चमत्कार घडविणारा तो परमेश्वर आहे. प्रभू तुम्हाला रोग बरा करणारा परमेश्वर आहे, तुम्हाला सोडविणारा, तुम्हाला नवीन जीवन देणारा परमेश्वर आहे. मी त्या लोकांसाठी सर्वप्रथम प्रार्थना करेन ज्या आजारांमध्ये अनेक वर्षापासून त्या आजारामध्ये आहे, अनेक वर्षापासून आजाराला सहन करत आहे. आज विश्वास करा, परमेश्वर तुम्हाला सुटका देत आहे. आज विश्वास करा, तुम्ही त्या आजारापासून मुक्त होत आहात. आज तुम्ही जर विश्वास करत आहात, तुमचा विश्वास 100% देत आहात, तर तुमचा प्रत्येक आजार बरा होऊ शकतो. मी तुम्हाला सांगू इच्छित आहे, ज्याही ठिकाणामध्ये तुमचा आजार आहे, ज्याही ठिकाणी एक हात तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता. याचा अनुभव तुम्ही करणार आहात, याची साक्ष तुम्ही देणार आहात. ज्याही ठिकाणी तुमचा आजार आहे, एक हात तुम्ही त्या आजारावर ठेवा आणि एक हात तुम्ही स्वर्गाकडे वरती करा. या क्षणामध्ये तुमचा आजार परमेश्वर दूर करेल, कारण परमेश्वर निरोगी करणारा परमेश्वर आहे. परमेश्वर यहोवा राफा आहे. परमेश्वर तुम्हाला आजारातून सोडविणारा परमेश्वर आहे. परमेश्वर तुम्हाला मुक्त करणारा परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभू तुझं मोठं कार्य प्रभू तुझ्या प्रियजनांसाठी घडावं म्हणून प्रार्थना करतो. ज्या लोकांनी प्रभू आपल्या आजारावर हात ठेवलेला आहे, प्रभू येशूच्या नावामध्ये ते या क्षणामध्ये पूर्णपणे निरोगी होऊन जा. प्रभू हे तू करू शकतोस माझे देवा. तुझ्यामध्ये सामर्थ्य आहे आणि मी त्या सामर्थ्याची कबुली करत आहे त्या प्रियजनांसाठी. येशूच्या नावात या क्षणामध्ये निरोगी होऊन जा. हाडांचा आजार, डोक्याचा आजार, डोक्याचा विकार, कानाचा विकार, डोळ्याचा विकार, पूर्ण शरीराचा त्रास आहे, गुडघ्याचा त्रास आहे, बॅक पेन आहे, पोटाचा त्रास आहे, प्रभू येशूच्या नावामध्ये मी या सर्व आजारावर अधिकार घेतो. प्रभू येशूच्या नावाने आज्ञा करत आहे, या सर्व आजारांना, या प्रिय लोकांना सोडून, देवाच्या लोकांना सोडून निघून जाऊ येशूच्या नावामध्ये. निरोगी हो, प्रभू येशूच्या सामर्थ्याने निरोगी हो, प्रभू येशूच्या सामर्थ्याने निरोगी हो. प्रभू हे घडणार आणि हे तू करत आहे. प्रभू येशू पिता, प्रभू तुझे लोक मी तुझ्या हाती समर्पित करतो. अद्भुत कामं त्यांच्या जीवनामध्ये तू घडवावेस म्हणून प्रार्थना करत आहे. अद्भुत गोष्टी त्यांच्या जीवनात घडाव्या म्हणून प्रार्थना करत आहे. माझ्या देवा, तुझं मोठं सामर्थ्य प्रभू मी कबूल करतो. प्रभू येशू पिता, तुझ्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य आहे. तुझ्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य आहे. तुझ्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य आहे. आम्ही विश्वासाने कबूल करतो, तुझ्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य आहे. हालेलुया, धन्यवाद सर्व समर्थ देवा. हो तेरी स्तुति, हो आराधना,
करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना, महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पे कर। हालेलुया, 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 हालेलुया। सर्व गाऊया। हो तेरी स्तुति हो आराधना, करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना, महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पे कर। हालेलुया, 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 हालेलुया। सर्व जो कॉयर आहे पुढे कॉयर, जे गीत गात होते कॉयर मध्ये, जिथे कुठे आहात कृपया पुढे, कॉयर वाले कुठे आहात? हालेलुया, थँक्यू जीसस। कोणी बसणार नाही, प्रार्थना करण्याची जोपर्यंत तुम्ही पूर्ण क्लिअर होत नाही तोपर्यंत इथून तुम्ही बाहेर जाणार नाही. आम्ही हा विश्वास करतो परमेश्वर तुमच्यासाठी चमत्कार करेल. हालेलुया. हे कबूल करूया आपण. प्रभू तू सर्व रोग बरे करू शकतोस, प्रभू तू सर्व रोग बरे करू शकतोस. मी त्या लोकांसाठी प्रार्थना करेन जे कुठल्याही आजाराने ग्रसित आहे. मी तुम्हाला विनंती करेन, जर तुमची इच्छा आहे तुम्ही बरं व्हावं, तुम्ही जागा सोडून पुढे येऊ शकता. कुठल्याही प्रकारचा विकार जागा सोडून बिलकुल तुम्ही पुढे येऊ शकता. तुम्ही कोणाकडे बघणार नाही. जर तुम्हाला देवाचं काम बघायचं आहे हे तुम्ही करू शकता. जर तुम्हाला देवाचं काम बघायचं आहे हे तुमच्यासाठी घडेल. हालेलुया, थँक्यू जीसस. तुमची इच्छा आहे तुम्ही जरूर पुढे येऊ शकता. पुढे येऊन तुम्ही मी काय बोलत आहे त्या ठिकाणी देखील तुम्हाला देव स्पर्श करू शकतो. पण तुमचं समर्पण त्याच्यात दिसावं, तुमची इच्छा दिसावी की मला निरोगी व्हायचं आहे. त्यासाठी तुम्ही तुमची जागा सोडू शकता. ज्यावेळी तुम्ही पुढे येता त्यावेळी तुम्ही ही गोष्ट दर्शवता की माझी इच्छा आहे की मी बरं व्हावं. येशूकडे एक कुष्ठरोगी व्यक्ती आला. येशूला म्हणला, प्रभूची तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला बरं करू शकता. तो स्वतः येशूकडे आला आणि येशूला त्यांनी कबूल केलं, तुम्ही मला बरं करू शकता. बायबलमध्ये लिहिलं गेलेलं आहे, येशू गावोगावी फिरत होता. रोगी त्याच्याकडे यायचे आणि सर्वांना बरं करायचं. बरं करणारा मी कोणी नाही, परत सांगत आहे. या गोष्टीवर विश्वास करा. बरं करणारा, आरोग्य देणारा तो स्वर्गीय परमेश्वर आहे, जो मरणातून जिवंत झाला आणि आजही जिवंत आहे. तो तुम्हाला सुटका देऊ शकतो. मी बघत आहे या ठिकाणी 1-2 लोक अशा जे अस्तमाने ग्रसित आहे. परमेश्वर मला ही गोष्ट दर्शवत असतो, तुम्ही निरोगी होत. जे हाडाचे दुखणे आहे, हाड तुमची दुखत आहे, पायात आहे, पायाचं हाड आहे, कमरेचं हाड आहे, पाठीचं हाड आहे, तुम्ही पुढे येऊ शकता. परमेश्वर तुम्हाला स्पर्श करेल. ही तुमच्यासाठी खूप मोठी साक्ष असेल. आज नाही पण उद्या तुम्ही साक्ष देणार की देवाने मला स्पर्श केलेला आहे. आजही जर तुम्हाला अनुभवत आहात की देव माझ्यासाठी करत आहे, आज देखील तुमच्यासाठी काम होणार आहे. आज तुम्ही साक्ष देऊ शकता की परमेश्वराने मला स्पर्श केलेला आहे. प्रभू तुझ्या सामर्थ्य नावाबद्दल धन्यवाद करत आहे. यीशु नाम के जिए हम, यीशु नाम
के लिए जिए हम, यीशु नाम के लिए जिए हम। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बढ़े मेरे जीवन से महिमा तुझे यीशु नाम यीशु मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। यीशु प्रभूच्या सामर्थ्य नावामध्ये प्रत्येक व्यक्ती आरोग्याचा अनुभव करो। प्रभूच्या सामर्थ्य नावामध्ये प्रत्येक व्यक्ती आरोग्याचा अनुभव करो। प्रभूच्या सामर्थ्य नावामध्ये प्रत्येक व्यक्ती आरोग्याचा अनुभव करो। प्रभूच्या नावामध्ये सर्व लोक परमेश्वर आहे। सर्व लोक परमेश्वर आहे। सर्व आधी
येशूच्या नावात प्रत्येक बॉडी पार्ट येशूच्या नावात क्लिअर हो, निरोगी हो येशूच्या नावात. मी प्रार्थना करत आहे त्या प्रिय बहिणींसाठी ज्यांना लेकरं नाही, त्या कपलसाठी ज्यांना लेकरं नाही, लेकरं होण्यासाठी प्रार्थना केली जात आहे. प्रवेश त्यांच्यासाठी तू मार्ग खोलण्यासाठी, त्यांच्यासाठी प्रभू हे आशीर्वादाचा मार्ग खोल परमेश्वर. जो आशीर्वाद आदामाला दिला फलद्रूप होणे आणि बहुगुणित होण्याचा आशीर्वाद, तोच आशीर्वाद प्रभू येशूच्या नावात त्या कपलसाठी मी जाहीर करतो. त्याने आतापर्यंत प्रभू मुलांचं संतानाला आशीर्वाद प्राप्त केलेला नाही. येशूच्या नावात त्याचा आशीर्वाद प्राप्त हो, त्यांच्या गर्भावरचे शाप तुटले जाओ, त्यांचे गर्भ मोकळे हो प्रभू येशूच्याच नावामध्ये. मी त्या शापाला धमकावित आहे आज नंतर प्रभू राजा त्यांच्या जीवनात प्रभू हा अनुभव ते करत आहे. या प्रार्थनेचं प्रतिफळ ते प्राप्त करत आहे. विनंती करेन ते लोकांनी पुढे यावं. जे लेकरू होण्यासाठी, मुलगा होण्यासाठी अनेक दिवसावर प्रार्थना करत आहे. तुमच्यापैकी असं कोणी आहे, तुमच्यापैकी असं कोणी आहे, जर तुम्ही लाजले तर देवाचं काम करणार नाही. पण तुम्ही धैर्याने पुढे येणार आहात तर देवाचं काम तुमच्या जीवनात दिसणार. हे सत्य आहे. पुढे येऊ शकता. इकडे कपल आहे तर कपल पुढे येऊ शकते. प्रभू तुझं मोठं काम बिंदास पुढे आहे तर बिंदास पुढे या. परमेश्वर अद्भुत काम करतात. एकमेकांना बघू नका. तुमच्या अनुभवतात तिथे लोकांची अपेक्षा आहे आशीर्वाद त्याच्यामध्ये दिसावा. मी का हे बोलत आहे माहिती का? त्याचं कारण हे आहे, परमेश्वर मला त्या गोष्टी सांगतो तुमच्यामुळे त्या गोष्टी घडणार. मी देवाचा दास आहे, प्रभूने पाठवलेला दास आहे आणि परमेश्वर या गोष्टी जे कपल आहे आपले हात पकडा. कपल आहे हात पकडा. परमेश्वर तुम्हाला या शापातून मुक्त करतात. परमेश्वर तुमच्या गर्भाला स्पर्श करत आहे. जो आशीर्वाद परमेश्वराने आदामाला दिला, हवेला दिला, तोच आशीर्वाद येशूच्या नावाने जाहीर करतो. येशूच्या नावात गर्भ उघडले जाव. प्रभू येशूच्या नावात गर्भाचे शाप तुटले जाव. प्रभू येशूच्या नावामध्ये मार्ग खुलले जाव. प्रभू येशूच्या नावामध्ये संतान होण्याचे मार्ग खुलले जाव. प्रभू येशूच्या नावात हे मोठे खरं घडलं जाव. प्रभू हे चमत्कार त्यांच्या जीवनात घडतील. 2024 वर्ष सत्राच्या आधी प्रभू त्याच्यासाठी बांधणी देत आहे. परमेश्वर येशूच्या नावात मी कबूल करतो. येशूच्या सामर्थ्याने मी कबूल करतो. सरकारी जॉब आहे, तुम्ही अप्लाय केलेला आहे. जर असे तुम्ही आहात तर पुढे परमेश्वराने मार्ग खोलत आहे. आजच्या दिवसात परमेश्वराने मार्ग खोलत आहे. विश्वासाने ग्रहण करा. मी जे शब्द उच्चारतो विश्वासाने ग्रहण करा. परमेश्वर तुमच्यासाठी ते मार्ग खोलण्यास तयार आहे. परमेश्वर पुढे येत आहे. परमेश्वर तुमच्यासाठी मार्ग खोलत आहे. तुम्ही अप्लाय केलेले आहात. तुम्ही वाट बघत आहात की परमेश्वराने त्यासाठी करावं. कोण आहे असं कोण आहे असं अजून कोण आहे? परमेश्वर अजून कोण आहे? मी जे सांगतो ते करा तुम्ही. याच्यासाठी मी अजून कोण आहे पुढे येऊ शकता. परमेश्वरचा कार्य करणे सुरू होणार. ज्या गोष्टी जे त्यांनी अप्लाय केलेले आहे सरकारी जॉबसाठी येशूच्या नावात त्यांच्यासाठी ते मार्ग खुलले जाव. प्रभू राजा ते आशीर्वाद
प्राप्त करून घेऊ शकत नाही. आज स्वर्ग खुलला जात आहे. आज स्वर्गातून अधिकार दिले जात आहे. आज स्वर्गातून तुमच्या गोष्टी प्राप्त होत आहे. तर येशूच्या नावाने तुमच्या मार्ग खुलले जातात. सगळे दैनिक साथी बोलायचा जॉबचे मार्ग खुलले येशूच्या सामर्थ्य नावामध्ये. असंच होतं येशूच्या नावामध्ये. तुम्ही ग्रहण करा ही गोष्ट. लवकरच तुम्ही ही न्यूज बघत आहात तुमच्यासाठी. लवकर एक चांगली बातमी तुमच्यासाठी येत आहे. लवकर परमेश्वर तुमच्यासाठी मार्ग खोलत आहे. जो ध्यानी वाट पाहतो परमेश्वर त्याला प्रतिफळ देतो. तुमच्यासाठी प्रतिफळ आहे. परमेश्वर तुमच्यासाठी मार्ग खोलत आहे. तुम्ही हे तुझं प्रेम तुमच्या हाती असं ठरवून प्रार्थना करत आहे. तुम्ही तुझे लोक तुझे आधी समर्पित करतो. प्रत्येकावर तुझा मोठा अभिषेक असो. तू प्रार्थना ऐकली, प्रार्थना उत्तर तुझे आभार मानतो. उद्याची सभा देखील तू आशीर्वाद करावी म्हणून प्रार्थना करतो. पण येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमीन. मोठ्याने बोलू आपण आमीन. आपले हात उंच करून बोलूया आमीन. आपले दोन्ही हात उंच करून बोलूया आमीन. आमीन याचा अर्थ असेच हो आणि असं तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे. गॉड ब्लेस यू ऑल. भेटूया उद्या. प्रभू तुम्हाला आशीर्वाद करो. पुढच्या वेळी मी शिक्षण करू. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. आपण आपल्या जागेवर उभा राहूया आणि नंतर पास्टर आपल्याला आशीर्वाद देतील. उद्याची सूचना पुन्हा एक वेळ सांगते मी की उद्या सकाळी बरोबर 10 वाजता बेसमेंट हॉलमध्ये पास्टर बायबल स्टडी घेणार आहेत. आज अनेक जण आशीर्वादित झालेत. अनेक जणांना बायबल मधील गूढ रहस्य समजले आणि आणखी उद्या पण आपण त्यातून शिकणार आहोत. तर मी सगळ्यांना विनंती करते नम्रपूर्वक की आपण उद्या सकाळी बरोबर 10 वाजता बेसमेंट हॉलमध्ये उपस्थित राहणार आहोत आणि संध्याकाळी पुन्हा 6:30 आपण या ठिकाणी संजीवनीच्या सभेसाठी येणार आहोत. बायबल स्टडीला कृपया सर्वांनी यावं अशी आमची नम्रतेची विनंती आहे. यावेळेला आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया आणि नंतर मी पास्टरांना विनंती करते. तुझे नाव पवित्र मानले जा. तुझे राज्य ये. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. जसं आमच्या अपराधास क्षमा करू तसे तुमची अपराध क्षमा कर. आणि आम्हाला परीक्षेत आणू वाईटापासून आम्हाला सोडी. राज्याधिकार सामर्थ्य आणि सदा सरकार तुझेच आहे. देव आपण शेवटचा आशीर्वाद घेणार आहोत. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशूची कृपा व पवित्र आत्म्याची सहभागिता इथं जमलेल्या प्रत्येकाबरोबर येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत आणि या युगाच्या समाप्तीपर्यंत असो. आमेन. 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 गॉड ब्लेस यू ऑल. सभा संपली आहे. उद्या आपण 10 वाजता बरोबर बायबल स्टडीसाठी एकत्रित येणार आहोत. इस्रायलचे 7 सणांविषयी तुम्हाला शिक्षण दिलं जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. पॉज करू.